हरि ओम. नमस्कार. सो आजची आपली थीम जी आहे कॉर्पोरेट योगा. गेली जवळजवळ 1.5 वर्ष, सव्वा ते 1.5 वर्ष आपण वर्क फ्रॉम होम करतोय आणि बरेचसे लोक आपल्यातले आपण आपला डेस्क जॉब आहे आणि त्याच्यामुळे होणाऱ्या ज्या कंडिशन्स आहेत त्या आपण वारंवार फेस करत असतो. खरं तर या या गोष्टी खूप अननोटिस्ड जातात, की ह्या खूप कॉमन आहेत, की एक्स आणि पेन्स होतच राहणार आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं जातं. घरी सेटअप केलेला आहे, सगळ्यांनी केलेला असेलच सगळ्यांनी. ऑफिस आपले एम्प्लॉयर्स पण आपल्याला सांगत असतात, की आपला सेटअप कसा असावा. पण त्याच्या पलीकडेही काहीतरी आहे. आपली पण थोडी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आपण पण थोडीशी अवेअरनेस, थोडीशी सजगता दाखवून जर आपल्यामध्ये काही बदल करता आला आपल्याला, तर आपण बऱ्याचशा इंजुरीज आपण अव्हॉइड करू शकतो आणि त्याच्यासाठीचं आजचं वर्कशॉप आहे. खरं तर घरी काम सुरू झालेलं आहे, पण त्याच्यामुळे आपलं काम वाढलेलं आहे. वर्क अवर्स जास्ती वाढलेले आहेत आणि एव्हरीवन एक्सपेक्ट्स दॅट वी वी फिनिश आवर वर्क ऑन टाईम आणि जेवढं जास्ती होईल तेवढं आपण काम करून टाकूयात. आणि पण त्याच्यामुळे आपल्या तब्येतीवर परिणाम होतोय आणि हे फक्त आपल्या बाबतीत नाही होत तर आपल्या मुलांच्या बाबतीत पण होतं हे. आपण बघितलं आजकाल तर iPadवर जास्ती मुलांचं काम iPad, लॅपटॉप्सवर त्यांचं सगळं शिक्षण चालू आहे. आणि इतर वेळेस पण ते स्क्रीनच्या समोरच असतात. सो ह्या गोष्टी जर आपल्याला कळल्या, तर आपण त्या आपल्या मुलांपर्यंत पण पोहोचवू शकतो आणि त्या दृष्टीने आजच्या ह्या योगा वर्कशॉपचा आपला उद्देश आहे. सो लेट्स सी. मी काही स्लाइड्स तयार केलेल्या आहेत आणि आपलं सेशन हे जास्तीत जास्त इंटरॅक्टिव्ह होईल. ते मी आणि पल्लवी ती काही प्रश्न मला विचारीन आणि त्या दृष्टीने आपण हळू पुढे जाऊयात. सो बेसिकली सॉरी. तर वर्क रिलेटेड ज्या इंजुरीज असतात, तर ऑल ओव्हर द वर्ल्ड वी कॅन सी दॅट वर्कप्लेसेस इंजुरीज प्रत्येक 7व्या मिनिटाला काही ना काहीतरी इंजुरी होऊ शकते. नॉट नेसेसरिली आपल्या डेस्क जॉब रिलेटेड, पण ओव्हरऑल वर्कप्लेस रिलेटेड. आणि त्याच्यामधल्या ऑलमोस्ट 36% इंजुरी या ओव्हर एक्झर्शन किंवा रिपिटेटिव्ह मोशन्समुळे ज्या इंजुरी असतात, त्या 36% असतात. मोस्टली 50% वर्कप्लेस डेस्क जॉब युजर्स किंवा कॉम्प्युटर युजर्स आहेत. दे हॅव सफर्ड सम काइंड ऑफ डेस्क जॉब रिलेटेड इंजुरीज किंवा इलनेसेस. तर त्या काय असू शकतात? दे रेंज फ्रॉम लाइक नॉर्मल आपलं हेडेक, बॅकएक, नेक पेन किंवा मोस्ट कॉमन कार्पल टनेल सिंड्रोम ज्याच्यामुळे आपल्याला हाताला बधीरपणा येतो किंवा आपल्या हाताचा वीकनेस येतो. त्याच्यापासून ते क्रॉनिक डिसीजेस लाइक हार्ट डिसीज, कॅन्सर्स आणि ओबेसिटी याच्यापर्यंत रेंज ऑफ सिम्प्टम्स, रेंज ऑफ कंडिशन्स दॅट कॅन हॅपन बिकॉज ऑफ प्रोलॉंग सिटिंग किंवा बिकॉज ऑफ पुअर पोश्चर. ओके. म्हणजे पोश्चर खूप जास्त महत्वाचं आहे. अ, असं म्हणता येईल ह्याच्या सगळ्यामध्ये, राइट? राइट. आणि ह्या सगळ्या ज्या डिसऑर्डर्स असतात, ह्या फक्त मस्क्युलोस्केलेटल म्हणजे मसल्सशी आणि बोन्सशी किंवा जॉइंटशी रिलेटेड असतात, की त्या व्यतिरिक्त पण अजून शरीरावर काही परिणाम होतो? सी मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर्स जे आहेत, दे आर नॉट ओन्ली रिलेटेड टू मसल्स किंवा बोन्स. इट इज रिलेटेड टू ओव्हरऑल स्केलेटन आणि त्याच्यामध्ये आपले मसल्स आले, बोन्स आले, जॉइंट्स आले, कार्टिलेजेस किंवा लिगामेंट्स जे आपले जॉइंट्स होल्ड करतात आणि नर्व्हज जे आपल्या मसल्सला आणि आपल्या बॉडीला सप्लाय करतात, त्या सगळ्याशी रिलेटेड ज्या इंजुरीज आहेत, त्या मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर्समध्ये येतात. आणि देन अगेन त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन आपण करू शकतो, की जनरल नॉन वर्क रिलेटेड मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर्स जसं आपला डिजनरेटिव्ह डिसऑर्डर्स असतात, की ऑस्टिओआर्थरायटिस म्हणा, गाऊट म्हणा, जॉइंटशी रिलेटेड किंवा फायब्रोमायल्जिया आणि मसल्सशी रिलेटेड ज्या वर्क रिलेटेड नाहीयेत. And then comes to then there is another classification की वर्क रिलेटेड मस्क्युलोस्केलेटल इंजुरीज. मग त्याच्यामध्ये पण फिजिकल लेबरशी रिलेटेड ज्या मोस्ट कॉमन इंजुरीज असतात आणि वर्क कॉम्पेन्सेशन क्लेम्स मध्ये पण त्या प्रकारच्या इंजुरी जास्ती क्लेम केल्या जातात. तर त्या म्हणजे मशिनरी ऑपरेटर्स वगैरे त्यांच्यामध्ये ज्या इंजुरी होतात, हेवी लिफ्टिंग किंवा फॉल्स वर्कप्लेस त्या इंजुरीज आणि दुसऱ्या प्रकारच्या इंजुरीज ज्या दुर्लक्षित असतात मोस्टली त्या आहेत की डेस्क जॉबशी किंवा प्रोलॉंग सिटिंगशी रिलेटेड इंजुरीज, जो आपला आजचा विषय आहे.
ओके. आणि म्हणजे व्हाय वी शुड पे अ स्पेशल अटेन्शन टू ऑल these काइंड ऑफ इंजुरीज? व्हाय दे आर सो इम्पोर्टंट? बरोबर. इट इस व्हेरी गुड क्वेशन पल्लवी, की मस्क्युलोस्केलेटल हेल्थ का इम्पोर्टंट असते? आपण बघतो की अ, आपण हार्ट हेल्थ, गट हेल्थ याच्या बाबतीत आपण खूप जास्ती अवेअर असतो. पण मस्क्युलोस्केलेटल हेल्थ ही गोष्ट जरा दुर्लक्षितच आहे असं मला वाटतं. सो त्याच्यासाठी मी एक एक्झाम्पल देऊ इच्छिते. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की 2 घरं आहेत. पहिलं घर आहे ते ते बांधकाम चालू आहे किंवा तर त्याच्या बांधकामासाठी किंवा कुठल्याही घराच्या बांधकामासाठी ते कशावर उभं असतं, पाया असतो त्याचा, नंतर त्याची फ्रेमवर्क असते, वुडन मेटल बीम्स असतात त्याच्यावर आणि मग त्याचे वॉल्स वगैरे तयार करून ते घर एक त्याचं स्टडी स्ट्रक्चर तयार केलेलं असतं, ज्याच्यामुळे आपण आतमध्ये सुरक्षित असतो, राइट? हे दुसरं घर खाली बघितलं तर ते कोलॅप्स झालेलं आहे. सो इमॅजिन की आपलं घर, आपल्या शरीराचं घर म्हणजे आपलं आपलं स्केलेटल, आपल्या मसल्स, आपले बोन्स आणि आपला आपला जो सांगाडा असतो, तो. आणि तो जर नीट राहिला, तर आपले आतले ऑर्गन्स व्यवस्थित राहतील. इफ यू कॅन इमॅजिन की आपलं घराचं रूफ एकीकडून हँग होतंय किंवा फ्लोअर एकीकडून लिफ्ट अप झाली आहे, विल यू बी एबल टू मूव्ह इन दॅट हाउस प्रॉपरली? नो, सो नॉट एट ऑल. सेम थिंग हॅपन की आपल्या आतमधले जे ऑर्गन्स असतात, जर आपलं स्केलेटन व्यवस्थित राहिलं नाही, आपल्या मसल्स व्यवस्थित राहिल्या नाही, बोन्स आणि आपलं स्ट्रक्चर बाहेरचं व्यवस्थित राहिलं नाही, तर आतले ऑर्गन्स पण व्यवस्थित वर्क करू शकत नाही. सो फॉर एक्झाम्पल आता या चित्रांमध्ये बघू शकत असाल, तर इकडे पहिली वरती बसलेली जी बाई आहे, तिचे खांदे असे पुढे आलेले आहेत. पाठीचा कर्व्ह वाढलेला आहे, ज्याला आपण कायफॉसिस म्हणतो, कायफॉटिक स्ट्रक्चर म्हणतो. सो व्हॉट इज हॅपनिंग देअर, की जेव्हा आपले खांदे पुढे येतात, आपला पाठीचा कर्व्ह वाढतो. या इकडच्या ज्या मसल्स असतात, चेस्ट मसल, पेक्टोरालिस मसल्स जे आपल्याला म्हणतो, त्या टाईट होत जातात, त्या वीक होत जातात आणि त्याच्या खाली असतं ते रिबकेज आणि रिबकेजच्या आतमध्ये असते आपले लंग्स. सो इमॅजिन की इकडची जागा कमी झालेली आहे आणि त्याच्यामुळे लंग्स आर नॉट एक्सपांडिंग प्रॉपरली. त्यांच्या फुलेस्ट लेव्हलला ते एक्सपांड होत नाहीये. आणि लंग्सचं काम काय आहे? ब्लड प्युरिफिकेशन, ऑक्सिजन सगळीकडे पोहोचवणं. ब्लड प्युरिफाय करणं आणि ते प्युरिफाईड ब्लड सगळीकडे ऑक्सिजन पोहोचवतो. बट इफ युअर लंग्स आर नॉट एक्सपांडिंग प्रॉपरली टू देअर फुलेस्ट कॅपॅसिटी, व्हॉट विल हॅपन? यू वोंट गेट इनफ ऑक्सिजन. आणि हं, मग आपल्याला सगळ्या कंडिशन सुरू होतात हळू-हळू, की आपल्याला नेक पेन सुरू होतं, बॅक पेन, स्टिफनेस सुरू होतो. अँड इफ यू आर नॉट गेटिंग इनफ ऑक्सिजन, मग ते इट इट गोज लाइक हेडेक पर्यंत जातं. हेडेक, ब्रेन फॉग किंवा टायर्डनेस, जनरल टायर्डनेस एक नेहमी आपल्याला जाणवतो, की आपण खूप टायर्ड आहोत. काय असतो तर बसूनच काम करतो, तरी पण तो टायर्डनेस असतो. तर त्याचं हं. कारण कुठेतरी असं आहे, की आपण आपलं पोश्चर नीट ठेवत नाहीये. आणि हे आय दुसरं थिंक चित्र जर बघितलं, तर त्याच्यामध्ये ती मुलगी व्यवस्थित उभी नाहीये. तर ते स्पाईनवर त्याचा परिणाम होतो आहे. सो फॉर एक्झाम्पल मला एक दाखवायचं इकडे, की स्लिंकी हे जे मुलं खेळतात. कन्सिडर धिस इज युअर स्पाईन. हा स्पाईन आहे तुमचा. आय होप दिसतंय पल्लवी? हो, हो. हां. तर हा स्पाईन त्याच्यामध्ये तुमच्या एक-एक व्हर्टिब्रा आहेत हा आणि हे जे आहे मधलं पांढरं, धिस इज युअर व्हर्टिब्रल डिस्क, स्पायनल डिस्क. सो व्हॉट हॅपन्स इफ यू आर स्टँडिंग प्रॉपरली त्या डिस्कला व्यवस्थित जागा आहे. इट इज मूव्हिंग अँड इट इज त्याचं कम्प्रेशन, डिकम्प्रेशन व्यवस्थित होत आहे. पण जर तुम्ही एका पायावर जोर देऊन उभा आहात किंवा बसल्या आहात, व्हॉट इज हॅपनिंग ओव्हर द पिरियड, की एकीकडची ही डिस्क एकीकडे ती दाबली जातीये आणि दुसरीकडे बल्ज होतीये. अँड देन ऑल द कंडिशन स्टार्ट. एकदम होतं असं नाही, पण हळू-हळू होतं. धिस इज जे मूव्हमेंट्स आहेत आपल्या हं, हं. किंवा रिपिटेटिव्ह आपलं पोश्चर आहे, त्याच्यामुळे हळू-हळू या कंडिशन्स तयार होतात. ओके. आणि मला वाटतं, की आज आपण जे सगळे इथे बसलोय, त्यांचं सगळ्यांचं पोश्चर हे पहिल्या बाईसारखंच असेल. आय थिंक सो. सो लेट्स करेक्ट आवर पोश्चर फर्स्ट आणि देन मूव्ह फॉरवर्ड. ओके. स्मिता, खूप छान तू एक्सप्लेन केलंस. बट म्हणजे जसं तू म्हटलीस, की सिटिंग मुळे खूप सारे इफेक्ट्स होतात आपल्या बॉडीवर.
सो तू थोडंसं जास्त एलॅबोरेट करू शकशील का? की म्हणजे नक्की एक्झॅक्टली काय होत असतं? किंवा जेव्हा आपल्याला कळतं, की आपल्या बॉडीमध्ये एक्झॅक्टली काय चेंजेस होत असतात, तेव्हा कुठेतरी ट्यूबलाईट पेटते, की नाही यार काहीतरी होतंय आणि मला ह्याच्यावर काम बरोबर. करायचं. सो दॅट वुल्ड बी रिअली हेल्पफुल फॉर अस. ओके. तर सिटिंगमुळे काय-काय कंडिशन्स किंवा कशाप्रकारे आपल्याला इफेक्ट होऊ शकतो? तर 2 गोष्टी आहेत पल्लवी लक्षात घेण्यासारख्या, की फर्स्ट प्रोलॉन्ग सिटिंग ही धिस इज कॉजिंग लेस एनर्जी एक्सपेंडिचर. म्हणजे आपण बसलेलो आहोत, आपलं एनर्जी एक्सपेंडिचर व्यवस्थित होत नाहीये, व्यायाम होत नाहीये. त्याच्यामुळे ज्या क्रॉनिक कंडिशन्स आहेत लाइक ओबेसिटी, डायबिटीज आणि कॅन्सर, हार्ट कंडिशन्स वगैरे, तर त्या सगळ्या तयार होतात. दुसरं म्हणजे की बॅड पोश्चर म्हणजे जर आपण बसलेलो असू आणि आपलं पोश्चर नीट नसेल, तर त्याच्याशी रिलेटेड कंडिशन्स काय-काय होऊ शकतात, तर नेक पेन, बॅक पेन, आपल्याला जनरलाइज्ड स्टिफनेस वगैरे होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओव्हर द पिरियड ऑफ टाईम स्पाइन आपला जो स्पाइनचे कर्व्हज असतात, ते रिव्हर्स व्हायला लागतात. हळू त्याच्यामध्ये चेंजेस होतात आणि त्याच्यामुळे मग डिस्कम्प्रेशन्स वगैरे सुरू होतं किंवा कायफोसिस, लॉर्डोसिस ज्याला म्हणतात, की आपल्या पाठीचे कर्व्हज असतात. आपल्या स्पाइनचे जे कर्व्हज असतात, आपण जर बघायला गेलो तर मानेला एक कॉन्कॅव्हिटी असते. जर मागून बघितलं, मानेच्या इकडे थोडीशी कॉन्कॅव्हिटी असते. पाठीच्या इथे, वरच्या पाठीच्या इथे कॉन्केव्ह असतं आणि परत कमरेच्या इथे थोडासा खड्डा असतो आणि अँड देन अगेन आपलं सेक्रम किंवा कॉसिस जिकडे असतं तिकडे थोडंसं कॉन्केव्ह असतं. सो असे हे जे कर्व्हज असतात आपल्या स्पाइनचे, तर ते रिव्हर्स व्हायला सुरुवात होते हळू आणि त्याच्यामुळे मग आपल्या सगळ्या मस्क्युलोस्केलेटल रिलेटेड कंडिशन सुरू होतात. आणि नॉट ओन्ली दॅट इट अफेक्ट्स अवर मेंटल हेल्थ ॲज वेल, की आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा होत नाही किंवा जर आपली नेक मसल्स आपल्या टाईट असतील, तर नेकमधून ज्या आर्टरीज जातात, ब्लड वेसल्स जातात आपल्या ब्रेनला पोहोचणाऱ्या, तर त्याच्यामुळे ब्लड फ्लो थोडासा रिस्ट्रिक्टेड असतो आणि त्याच्यामुळे हेडेक आपल्याला मायग्रेन टाइप हेडेक्स आपल्याला जे खूप कॉमन आहेत आणि त्याचं कारण हे मसल इम्बॅलन्स असू शकतं किंवा मस्क्युलोस्केलेटल रिलेटेड असू शकतं. हे बऱ्याच जणांना माहिती नसतं आणि फक्त मग त्याचं काय केलं जातं, की मायग्रेनसाठी आपण पॅनाडॉल घ्या, न्यूरोफेन घ्या, आराम करा एवढंच होतं. पण त्याचं रूट कॉज काहीतरी वेगळं असू शकतं याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं बऱ्याच वेळा. हो, ओके. म्हणजे हे जे पोश्चर जे आहे, हं. त्याच्यामुळे बऱ्याच गडबडी आपल्या शरीरात होत असतात आणि एक्झॅक्टली. बरेचसे आय गेस मग खूप एनाटॉमिकल आणि फिजिओलॉजिकल चेंजेस पण तिथे होत असतील आणि बरोबर. म्हणजे नक्कीच काहीतरी केमिकल लोच्या बॉडीमध्ये होत असणार आहे, जो आपल्या कोणाला कळत नाही, जोपर्यंत आपण डॉक्टरकडे जाण्याची वेळ येत नाही. सो आम्हाला ऐकायला आवडेल, की नक्की एक्झॅक्टली होत काय असतं तिथे? काय कुठले चेंजेस पर्टिक्युलर होत असतात? बरोबर. सी काय इफेक्ट होतात आता मी इथे या चित्रामध्ये दाखवलंय, की वेगवेगळ्या प्रकारे तो माणूस उभा आहे. पहिलं जर आपण राइट साइडने पहिलं बघितलं तर दॅट इज गुड पोश्चर. ही इज मेंटेनिंग ऑल द कर्व्हज. ही इज स्टँडिंग ऑन बोथ हिज फीट. दुसरं जर बघितलं तर त्याचं हेड फॉरवर्ड आहे. त्याची मान पुढे गेलेली आहे आणि व्हिच इज व्हेरी कॉमन ज्याला टेक नेक सिंड्रोम किंवा टेक्स्ट नेक सिंड्रोम असं आजकाल म्हटलं जातं, की बऱ्याच वेळा आपला कॉम्प्युटर खाली असतो किंवा आपण टेक्स्टिंग करत असतो मोबाईलवर आणि आपण खाली बघत असतो. हं, सॉरी. मग बरोबर आहे. म्हणजे आय गेस आपण सगळेजण ह्या फॉरवर्ड हेडमध्ये मोडत असू. ऑल्वेज आपण बरोबर. मोबाईल पुढे आणि मान पण पुढे असते. पुढे एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. हे तिसरं जे आहे ते मी सांगितलं तसं थोरॅसिक कायफॉसिस म्हणजे जी आपली बॅकची कर्व्ह आहे ती कर्व्ह हम्प किंवा आपण मराठीमध्ये ज्याला कुबड काढून बसणं म्हणतो. हं, लहानपणी आपल्याला सगळे सांगायचे, की ताठ बसा नाहीतर कुबड येईल जे म्हाताऱ्या माणसांना येतं. सो आपलं एजिंग हळू पुढे लवकर होतंय जर आपण पोश्चर नीट आपले मेंटेन केलं नाही तर. हे तिसरं जे आहे त्याला म्हणतात लंबर लॉर्डोसिस म्हणजे आपलं लंबर जी कर्व्ह असते कॉन्व्हेक्सिटी ती वाढलेली असते. त्याच्यामुळे पॉट बेली वगैरे होतं. आणि तिसरं म्हणजे स्वे बॅक की बॅलन्स राहत नाही आपला. आपला स्पाइन न्यूट्रल नसतो त्याच्यामुळे बॅलन्स राहत नाही. आणि बेसिकली होतं काय जेव्हा आपण पोश्चर नीट ठेवत नाही, तर हळू मसल इम्बॅलन्स तयार होतात.
सो व्हॉट डू आय मीन बाय मसल इम्बॅलन्स म्हणजे आपल्या मसल्स अगोनिस्ट आणि अँटागोनिस्ट अशा टाईपमध्ये काम करत असतात. म्हणजे सपोज आपण हाताच्या बघितलं, आर्मच्या मसल बघितला, तर आपल्याला माहिती आहे बायसेप्स आणि ट्रायसेप आहे. सो जेव्हा बायसेप कॉन्ट्रॅक्ट होते, तेव्हा आपला एल्बो मधून हात वर जातो. जेव्हा ट्रायसेप कॉन्ट्रॅक्ट होते, तेव्हा हात खाली जातो. राइट? सो या ज्या मसल्स असतात, तर त्या बॅलन्स ठेवतात एकमेकांना. या बोनला, आपल्या जॉइंटला बॅलन्स ठेवतात. सो व्हॉट हं. हॅपन व्हेन यू आर स्लाउचिंग लाइक दिस, की पूर्ण वेळ तुम्ही डेस्कवर असे बसलेले आहात. आणि त्याच्यामुळे आपल्या ज्या बॅकच्या मसल्स आहेत त्याच्यावर जास्ती ताण येतोय. इमॅजिन की त्या जास्ती स्ट्रेच होतायत आणि छातीच्या मसल्स वीक होतायत. त्यांना काही काम मिळत नाहीये. हं. त्यांचं काम काय आहे? टू कीप अस अपराइट लाइक दिस. या दोन्ही मसल, बॅक मसल, चेस्ट मसल, दे वर्क इन कॉम्बिनेशन टू कीप अस अपराइट. पण आता काय होतंय, की माझ्या बॅकच्या मसल्सच जास्ती काम करतायत. त्याच्यावर स्ट्रेस आहे. छातीच्या मसल काम करत नाहीये. सो माय ब्रेन विल थिंक की दीज मसल्स डोंट नीड इनफ ब्लड सप्लाय. मग हं. हळू तो ब्लड फ्लो कमी होत जातो. ओके. आणि मग त्याच्यामुळे मसल ॲट्रोफी किंवा नॉन मसल एंगेजमेंट, या मसल्स एंगेज राहत नाही. सिमिलर हं. थिंग्स हॅपन की जेव्हा आपण खूप वेळ बसलेलो आहोत, आपण उठत नाही आहोत, तेव्हा आपले जे हिप फ्लेक्सस म्हणजे ग्रॉइन मसल्स असतात, तर तिकडे पण ब्लड फ्लो कमी होतो. आपले ग्लूट्स काम करत नाही, आपले हिप्स काम करत नाही. आणि ओह! जे आपले ग्लूट्स किंवा आपल्या कोर मसल्स असतात, हं. त्याचं काम कमी होतं, तिकडचा ब्लड सप्लाय कमी होतो. आणि त्याचं मेन काम काय असतं, की आपलं स्ट्रक्चर अपराइट ठेवणं. आपलं घराचं जे बाहेरचं स्ट्रक्चर आहे, की ते व्यवस्थित राहणं. जेणेकरून आतल्या गोष्टी व्यवस्थित चालतील. हां. ओके. आपल्याला स्टेबिलाईज करणं हे जास्ती हं. महत्वाचं काम त्यांचं असतं. पण त्यांना ते हं. काम मिळत नाही हळू आणि मग ते काम करणं विसरतात. आणि त्याच्यामुळे होऊ शकतं असं, की जेव्हा आपण एक्सरसाइज करायला जाऊ किंवा मूव्हमेंट करायला जाऊ, तेव्हा त्याच्यामुळे आपल्याला इंजुरीची रिस्क जास्ती वाढलेली असते. बिकॉज अवर बॉडी कांट स्टेबिलाइज इटसेल्फ प्रॉपरली. ओह! ओके. म्हणजे पोश्चर हे खूप इम्पोर्टंट आहे. वेदर यू आर एक्झॅक्टली. स्टँडिंग, वेदर यू आर सिटिंग. अँड दॅट्स व्हाय डेफिनिटली. दॅट्स हाऊ वी हॅव टू मेंटेन. सो आपण हे आता सगळे बॅड पोश्चर पाहिले जे की ऑलरेडी आपण सगळे लोकं आता बॅड पोश्चरमध्येच बसलेलो आहोत. सो आम्हाला खूप ऐकायला आवडेल की आता नक्की गुड पोश्चर काय असतं आणि ते कसं असतं? सो दॅट वी ऑल कॅन इम्प्रूव्ह आवर पोश्चर्स. लेट्स सी. आता मी जे म्हणाले टेक नेक सिंड्रोम किंवा टेक्स्ट नेक सिंड्रोम त्याच्याविषयी अजून थोडंसं, की तुम्ही तुमच्या डोक्याचं किती वजन तुमच्या स्पाईनवर देताय ते जरा बघू आपण. आता जेव्हा आपण आपल्या हेड आणि नेक न्यूट्रल असतं, म्हणजे आपण अपराइट असतो, तेव्हा आपल्या डोक्याचं वजन जवळ-जवळ 5 किलो असतं, जे आपल्या स्पाईनवर असतं. आपण 1-1 इंच पुढे-पुढे जातोय, पुढे-पुढे जातोय, तर आपण आपल्या स्पाईनवरचं वजन ते वाढवतोय. तुम्ही बघू शकत असाल तर त्या चित्रामध्ये दाखवलंय, की 15 डिग्री पुढे गेलो तर साधारण आपलं 13 किलो वगैरे वजन होतंय. अजून थोडं 30 डिग्री पुढे गेलो, तर 20 किलो वजन होतंय डोक्याचं आपल्या स्पाईनवर. सो हं, आपण हं. आपल्या स्पाईनला किती काम देतोय, जेवढं आपण पुढे-पुढे जातोय, तेवढं किती काम आपल्या स्पाईनला देतोय. मग आपल्याला का बरं डिस्क आपलं कॉम्प्रेस होणार नाही आणि का बरं आपल्याला त्या इंजुरीज होणार नाही? जर आपणच लक्ष देत नाही आहोत त्याच्याकडे प्रॉपरली. आजकाल बरोबर आपण आहे. सगळेजण असे असतो. आपली मुलं पण अशीच असतात. हो. आपल्या हातात तर मोबाईल खूप उशिरा आले, पण फ्रँकली स्पीकिंग आता आपण एक्झॅक्टली. बघतो, की आपले सगळे छोटी मुलं जी आहेत, ती टॅब, मोबाईल आणि देअर पोश्चर इज लाइक 60 डिग्री. एक्झॅक्टली, आणि एक्झॅक्टली. येस. सो आणि वेअर वी त्याच्यामुळे हॅव मग टू आता इम्प्रूव्ह. ह्या सगळ्या ज्या स्पाईन किंवा मस्क्युलोस्केलेटल इंजुरीज आहेत, त्याचा एज ग्रुप पण हळू मागे-मागे सरकत चाललेला आहे. सो म्हणजे आपल्याला पोश्चरवर खूप लक्ष द्यायला पाहिजे पाहिजे. आणि एक एक्झॅक्टली. चांगलं पोश्चर मेंटेन करायला पाहिजे सो दॅट आपली मुलं पण ह्या कंडिशनमध्ये जाणार नाही, की त्यांना 20s मध्येच नेक इश्यूज किंवा लोअर बॅक इश्यूज व्हायला सुरुवात होतील. म्हणजे मोठे डिसीज राहिले बाजूला, बट जसं म्हटलं जातं, की स्पाइन हेल्थवर तुमची ओव्हरऑल हेल्थ डिपेंड असते. बरोबर. सो स्मिता, आज आम्हाला सगळ्यांना कळतंय, की खरंच स्पाइन हा खूप इम्पोर्टंट असतो आणि त्याला खूप हेल्दी ठेवणं महत्त्वाचं असतं. सो त्याला हेल्दी ठेवण्यासाठी स्मिता, तू काही एक प्रॉपर पोश्चर सांगू शकशील का आम्हाला? की आपण कसं डेफिनेटली. करू शकतो?
हो. नक्कीच आवडेल. तर आता याच्यामध्ये आपण बघू शकतो, की पोश्चर्स वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे आपण आपले खांदे कसे ठेवायला पाहिजे. तर प्रत्येक वेळेस आपण लक्षात ठेवायला पाहिजे आपण बसतो, उठतो, उभं राहतो, काही करताना आपले शोल्डर्स हे नेहमी आपण मागे ढकललेले. रोल रोल देम बॅक अँड पुश देम डाउन. शोल्डर्स आय आपले गेस 3 सॉरी सॉरी? स्मिता, आय गेस आपण सगळ्यांनी स्मितासोबत फॉलो केलं तर इट विल बी हेल्पफुल फॉर अस टू इम्प्रूव्ह आवर पोश्चर. नाही का स्मिता? नक्कीच, मी नक्कीच. सुद्धा करते. तो आपला जो शोल्डर जॉइंट असतो, इट इस मेड अप ऑफ 3 आय वुल्ड से 3 बोन्स, की एक म्हणजे आपला आर्म बोन असतं, एक कॉलर बोन असतं आणि एक आपले शोल्डर ब्लेड, ज्याला मेडिकल टर्ममध्ये स्कॅप्युला म्हणतात. सो ते शोल्डर ब्लेड्स आहेत, दे आर मोस्टली फॉर स्टेबिलायझेशन ऑफ अवर शोल्डर्स. सो जर बघायला गेलं तर हे असे आपले हात जर आपण हे ठेवले, असे ठेवले, तर अशा आकारामध्ये ते शोल्डर ब्लेड्स असतात आणि ते आपल्या पाठीवर असतात. सो इफ यू आर नॉट सिटिंग प्रॉपरली तर ते शोल्डर ब्लेड्स असे पुढे जातात. बट द आयडियल पोझिशन इज लाइक दिस. ते त्याचे स्मिता, एक त्याचं मिनिट मी फक्त इंटरप्ट करू या का? अ, या प्रत्येकाने प्लीज व्हिडिओज चालू केलात तर स्मिताला बघायला मिळेल आणि इट विल बी अ ग्रेट अपॉर्च्युनिटी फॉर यू टू करेक्ट द पोश्चर आणि दॅट विल बी हेल्पफुल आय गेस टू कीप युअरसेल्फ हेल्दी. सो आय वुड रिक्वेस्ट एव्हरीवन टू पुट ऑन देअर व्हिडिओज. येस स्मिता प्लीज. ओके. एक मिनिट मी जरा हे मोठं करते म्हणजे मला सगळेजण दिसतील. सॉरी. ओके. सो व्हॉट आय वाज सेइंग इज की शोल्डर ब्लेड्स आपले असे पाठीवर असतात आणि त्याचे जे टिप असतात, त्याचे जे एंड्स असतात खाली, इट्स लाइक अ ट्रायंगल आणि द टिप ऑफ द ट्रायंगल शुड बी फेसिंग टुवर्ड्स अवर हिप्स. Okay, so when you roll your shoulders back and push it down, the tip of the triangle goes down. And what happens की मग आपली चेस्ट व्यवस्थित ओपन होते. आपल्याला नेहमी सांगितलेलं असतं की ताठ बसा, सीना तान के चलो. तो सीना तानना का मतलब ऐसा नहीं है कि पुश योर चेस्ट फॉरवर्ड, बट कीप योर शोल्डर्स बैक एंड डाउन सो दैट योर चेस्ट इज नाइस एंड ओपन, राइट? येस, येस. दुसरं नेक, जो आपला नेहमीचा आपला खूप कॉमन इश्यू आहे, की नेक आपली सतत पुढे असते. तर त्याच्यासाठी एक टिप म्हणजे, की आपले कानाची पोझिशन कशी हवी. आपले कान हे आपल्या शोल्डरच्या लेव्हलला पाहिजे नेहमी. सो सिंपल इज कीप युअर चिन स्लाइटली टक्ड इन. खूप जास्ती नाही, खूप स्टिफ नाही ठेवायचं, नाहीतर मग आपली सर्व्हायकल किंवा नेकची जी कर्व आहे ती फ्लॅटन होईल. पण ट्राय टू कीप इट टक्ड इन, राइट? आय गेस हो, करायला आपले लागतंय. कारण हा असं मला जाणवतंय जेव्हा आता करतोय मे बी सगळ्यांना जाणवत असेल, की नॅचरली बसल्यानंतर मान आपली पुढेच जाते. पुढे वी जाते. हॅव टू मेक इट स्ट्रेट. येस. येस. सो धिस इज अवेअरनेस पल्लवी, की आपल्याला जाणीवपूर्वक ह्या गोष्टी करायला पाहिजे. हं, हं. सतत आपल्याला लक्षात ठेवून करायला पाहिजे आणि मग त्या आपोआप घडत जातील. पण काही काही दिवस तरी आपल्याला ते लक्षात ठेवून जाणीवपूर्वकच करायला पाहिजे, की मी बसले तर मी कशी बसले? मी उभी आहे तर मी कशी उभी आहे? राइट. माझी मान व्यवस्थित आहे का? माझं काम कसं मी काम करताना माझी मान व्यवस्थित ठेवतेय का? की आय एम लीनिंग फॉरवर्ड. या चित्रामध्ये बघू शकत असाल, की त्या माणसाची मान किती पुढे आहे, किती शोल्डर लेव्हल आणि त्याच्या इयर लेव्हल मध्ये केवढा अँगल आहे आणि तो कसा असायला पाहिजे ते दुसऱ्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. आणि आता येस. याच्यामध्ये पण एक गोष्ट अशी होऊ शकते, की ज्यांचं ऑलरेडी कायफॉटिक पोश्चर आहे, म्हणजे शोल्डर्स ऑलरेडी पुढे आलेले आहेत. तर त्यांना फॉल्स इम्प्रेशन असं येऊ शकेल, की माझे कान माझ्या माझ्या शोल्डर लेव्हलमध्ये आहेत. बट दॅट इज नॉट द केस. कारण तुमचे ऑलरेडी शोल्डर्स पुढे आलेले आहेत म्हणून तुमचे कान आता त्या लेव्हलला आहे. सो इफ यू हॅव कायफॉट पोस्चर, इफ यू थिंक दॅट यू आर स्लाउचिंग, फर्स्ट रोल युअर शोल्डर्स बॅक अँड डाउन, पुश युअर शोल्डर ब्लेड्स डाउन, स्क्वीज युअर शोल्डर ब्लेड्स टुगेदर. ते शोल्डर ब्लेड्स असे जवळ आणा. And then see if your ears are in line with your shoulders. Always remember to keep your shoulders down and relax away from your head. आता ओके. ही नेक पण टॉल झाली आहे आपली, चेस्ट पण ओपन झाली आहे, हो आणि राइट?
फरक जाणवतो लगेच नाही? एक्झॅक्टली फरक आणि प्रत्येकाला सुरुवातीला आपल्याला जाणवतच असेल. थोडासा आय होप सगळ्यांना जाणवत असेल. सुरुवातीला थोडासा त्रास होऊ शकतो. मोस्टली आपल्या पाठी अपर बॅकमध्ये बिटवीन द शोल्डर ब्लेड्स कारण त्या मसल्स खूप स्टिफ झालेल्या असतात. तो सुरुवातीला आपल्याला थोडासा डिस्कम्फर्ट जाणवू शकतो. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम की तुम्हाला तो जास्ती त्याच्यामध्ये फरक जाणवेल. हं. कारण ॲज यू सेड पल्लवी, की वी आर ॲज यंग ॲज अवर स्पाइन इज फ्लेक्सिबल, की जेवढा आपला स्पाइन फ्लेक्सिबल आहे तेवढं आपण यंग आहोत. त्याचं एक कारण योगाच्या फिलॉसॉफीप्रमाणे असं असू शकतं, की आपण योगिक फिलॉसॉफीप्रमाणे आपल्या जे एनर्जी चॅनल्स असतात, ते सगळे आपल्या स्पाईनवरच्या लाईनमध्ये असतात. हं, हं. अँड व्हेन यू आर सिटिंग टॉल, नाईस अँड टॉल, व्हेन युअर स्पाइन इज न्यूट्रल, ते सगळे चॅनल्स एका लाईनमध्ये येतात. अँड द एनर्जी फ्लोज करेक्टली. राइट. करेक्टली. हं, हं. अँड दॅट्स व्हाय यू फील मोर एनर्जेटिक. ओहो. ओके, राइट? ओके. हं. आणि ओके. सॉरी. ओके. हां. सिटिंग पोश्चर कसं असायला पाहिजे आपण जेव्हा बसतो खुर्चीवर, तर खुर्चीवर बसताना आपले जे थाईज असतात, दे शुड बी पॅरलल टू द ग्राउंड. ऑल्वेज कीप युअर फीट ऑन द फ्लोर, फ्लॅट ऑन द फ्लोर. जर आपले पाय पुरत नसतील, तर यू कॅन यूज सम स्टूल किंवा काहीतरी किंवा आपला एक्सरसाइज बॉल असतो, तो बॉल पण बरेच जण वापरतात त्याच्यावर पाय ठेवायला. Always remember that your knee level should be below your hip level. हं. Whenever you are sitting in chair किंवा खाली तुम्ही बसताय, सुखासनामध्ये बसताय, सिद्धासनामध्ये बसताय. जेव्हा पद्मासनामध्ये बसतो तेव्हा आपोआप आपले नीज आपल्या हिप लेव्हलच्या खाली जातात. एक्सेप्शन ओन्ली व्हेन यू आर डूइंग सम एक्सरसाइज लाइक यू आर स्क्वॉटिंग डाउन किंवा काही आसनं करताय जसं उत्कटासन किंवा मलासन वगैरे करताय. तेव्हाच आपले नीज आपल्या हिप लेव्हलच्या वर जाऊ शकतात आणि तेव्हा ते अलाउड आहेत. किंवा आपल्या इंडियन स्टाईल टॉयलेटमध्ये जेव्हा आपण हे बसतो तेव्हा. अँड दॅट इज गुड ॲक्चुअली की पोटावर प्रेशर येतं आणि आपल्याला त्याचा उपयोगच होतो. बट every other time remember that your knee should be slightly below your hip level. For हं. that keep your thighs parallel to the ground, keep your feet flat on the ground. Sit up nice and tall. मी शोल्डरची तुम्हाला सांगितलं की always keep your shoulder back and down, pushing the shoulder blades towards your hips and chin slightly tucked in. जेव्हा तुम्ही काम करत असता तेव्हा तुमचा हात जो असतो तो पण पॅरलल एल्बो पर्यंत पॅरलल ठेवायचा ग्राउंडला. शक्य तेवढा हात सॉरी शक्य तेवढा आपला हात आपल्या डेस्कवर असायला पाहिजे. इट शुड नॉट बी हँगिंग आणि आपलं जे स्क्रीन असतं ते इट शुड बी ॲट अवर आय लेव्हल. हं, हं. जर आपण ओके. मोबाईलवर काय करत असू तरी पण तो मोबाईल ब्रिंग इट ओव्हर युअर आय लेव्हल किंवा जर तुम्हाला खाली ठेवायचाच असेल तर मान नका खाली करू. जस्ट मूव्ह युअर आईज. ओके. मान पुढे करण्याच्या ऐवजी फक्त डोळे वर-खाली आपण करू शकतो. ओके, ओके. माझ्या मते आपण ह्यातली एक पण गोष्ट करत नाही. म्हणजे मी तर बऱ्यापैकी कमीच करते असं मला जाणवतंय आणि प्रत्येकाला आय गेस जाणवत असेल आणि उद्यापासनं जेव्हा आपण चेअरवर आपण बसणार ऑफिसच्या त्यावेळेस स्मिता आपल्याला नक्की आठवणार की "अरे, स्मिताने मला शोल्डर्स रोल करायला लावलंय, चिन टक करायला लावली आहे. माझं हे सगळं 90 डिग्रीमध्ये पाहिजे पोश्चर." सो आय थिंक स्मिता तू खूपच छान एक्सप्लेन केलंयस आणि इट विल बी हेल्पफुल फॉर एव्हरीवन व्हेनेव्हर लाइक सिटिंग कारण आता आपण खूप लाँग सिटिंग अवर्स असतात आणि खूप वेळ आपण स्क्रीनवर असतो. मग ती मुलं असतील किंवा आपण असू. सो इट्स लाइक कॉम्प्युटर हे आपलं अर्ध आयुष्य झालंय असं म्हटलं तरी पण चालेल. म्हणजे आपण लोकांकडे कमी आणि कॉम्प्युटरकडे जरा जास्त बघतो. आत्ताही आपण सगळेजण कॉम्प्युटरकडे बघतोय आणि आय होप सगळ्यांचं पोश्चर आता कॉम्प्युटरकडे बघताना स्मिताने सांगितल्यासारखं असेल. आणि स्मिता म्हणजे आता वर्क रिलेटेड आणि हे सगळं आलं, तर त्याच्यावरनं आता ना खूप हाईप झालेलं असतं, की अर्गोनॉमिक फर्निचर किंवा अर्गोनॉमिक टेबल, अर्गोनॉमिक चेअर आणि स्पेशली जेव्हा हे लॉकडाऊन सुरू झालं, तेव्हा ह्या सगळ्या कंपन्यांनी हे सगळं बाहेर काढायला सुरुवात केली आणि they started selling it at a high price. So does it really matter to get any ergonomic furniture or is it okay whatever we have आणि त्याच्यावर आपण प्रॉपर आपण आपलं पोश्चर ठेवतोय? पल्लवी, अर्गोनॉमिक डेफिनेटली हेल्प. पण
आय वुड रेकमेंड हॅव्हिंग इट. पण त्याच्यामध्ये पण एक असं आहे, की अगेन तुमच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आहे. यू हॅव ergonomic चेअर, यू हॅव डेस्क, यू हॅव स्टँडिंग डेस्क. पण जर तुम्ही उठत नसाल फ्रिक्वेंटली, जर तुम्ही स्ट्रेच करत नसाल आणि तुम्ही जर तुमचं पोश्चर व्यवस्थित मेंटेन करत नसाल त्या चेअरमध्ये, तर इट्स ऑफ नो यूज. हां, ओके. म्हणजे आपल्याला फ्रिक्वेंट उठलं पाहिजे, फ्रिक्वेंट ब्रेक्स घेतले पाहिजे. सो हाऊ एक्झॅक्टली. हाऊ ऑफ्टन आपण उठायला पाहिजे म्हणजे चेअरमध्ये? कारण मला असं जाणवतं, की जसं माझा नवरा ही इज अ सॉफ्टवेअर इंजिनिअर. सो व्हेन ही सिट्स आणि माझ्या मते आपल्याकडे आता जेवढे पार्टिसिपंट्स आहेत, सो मोस्ट ऑफ देम आर वर्किंग ऑन देअर कॉम्प्युटर्स आणि मोस्ट ऑफ देम आर वर्किंग इन द कॉम्प्युटर इंडस्ट्री. सो एकदा हे लोकं बसले, की ते 1-1 तास, 2-2 तास दे डोंट मूव्ह फ्रॉम द चेअर. सो इज इट आयडियल ऑर म्हणजे किती वेळाने आपण हे पोश्चर आपलं चेंज केलं पाहिजे आणि ब्रेक्स घेतले पाहिजे? बरोबर. दॅट्स अ व्हेरी गुड क्वेशन पल्लवी. फर्स्ट मी तुम्हाला एक फक्त दाखवते, की सिटिंग पोश्चर आपलं ergonomic चेअर आहे, पण सिटिंग पोश्चर कसं आपलं चुकीचं असू शकतं. तर फर्स्ट इज रॉंग सिटिंग पोश्चर. यू आर स्लाउचिंग डाउन. तुमचे पाय जमिनीला पॅरलल, तुमच्या थाईज जमिनीला पॅरलल नाहीये. तुमचे पाय नीट नाहीये. तुमची स्क्रीन खाली आहे. सो दॅट इज नॉट अ गुड पोश्चर. इव्हन इफ यू हॅव ergonomic डेस्क आणि ergonomic चेअर. सेकंड 2 आय गेस पोश्चर्स आर द आपण करेक्ट सगळेजण पोश्चर. आपण सगळेजण ह्या पहिल्यात मोडतो माझ्या मते असं मला वाटतं. म्हणजे मोर दॅन 50% जनता. बरोबर. आणि मग हे दुसरे 2 पोश्चर व्यवस्थित आहेत, की तुमचे थाईज पॅरलल आहे, तुमचे शोल्डर्स व्यवस्थित आहे, तुमची बॅक स्ट्रेट आहे, तुमचा मॉनिटर तुमच्या आय लेव्हलला आहे आणि तुमचे हात पण 90 डिग्रीज आहेत. एल्बोज 90 डिग्रीज आहेत आणि दे आर वेल रेस्टेड ऑन युअर डेस्क. सो दॅट इस द करेक्ट पोश्चर. आता ॲज यू सेड की रिकमेंडेड किती आहे? So it is recommended that you get up every 20 minutes. And I know it is not realistic at all. मी जर तुम्हाला म्हटलं की दर 20 मिनिटांनी तुम्ही उठा आणि काहीतरी करा. I know it's not going to happen. कारण पहिली गोष्ट माझ्याही बॉस बाबतीत फायर करेल. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. की का पण सारखं-सारखं उठताय. का बरोबर आहे. का ही व्यक्ती 20 मिनिटाला उठते, नाही का? आय नो, आय नो. नाही, पण कसं आहे माहिती आहे का, की प्रोलॉन्ग सिटिंग कधी म्हणतात, की 30 मिनिट तुम्ही ॲट अ स्ट्रेच बसला, पोझिशन चेंज केली नाही. दॅट इज कॉल्ड प्रोलॉन्ग सिटिंग आणि दॅट इज समथिंग पुटिंग यू टुवर्ड्स लाइक रिस्क फॉर क्रॉनिक डिसीजेस किंवा पोश्चर रिलेटेड कंडिशन्स. सो दे रिकमेंड दॅट एव्हरी 20 मिनिट्स यू हॅव टू डू समथिंग लाइक गेट अप किंवा चेंज पोझिशन. आय नो इट इज व्हेरी अनरिअलिस्टिक, पण आपण थोडंसं तरी आपण प्रयत्न करू शकतो, की 20 मिनिट नाही तर 45 मिनिट 1 तासाने आपण काहीतरी चेंज करायला पाहिजे. की नॉट नेसेसरी की तुम्ही उठून चालून या. बट यू कॅन इन्कॉर्पोरेट डिफरंट स्ट्रेचेस. की आता आपण बघितलं, की आपलं मान, आपले शोल्डर, आपली पाठ, आपले पाय हे सगळे इन्व्हॉल्व्ड आहेत. तर त्याच्यासाठी आपण प्रत्येक वेळेस जर वेगवेगळ्या ऑर्गनसाठी वेगवेगळे स्ट्रेचेस केले, तर ते मोनोटोनच होणार नाही, की प्रत्येक वेळेस मला उठून चालायलाच पाहिजे असं नाहीये. सो एकदा मी नेकचे स्ट्रेचेस केले, एकदा मी उठून गेले, एकदा मी शोल्डरचं केले, एकदा मी पाय हलवले किंवा मी थोडा वेळ उठून काम केलं, उभं राहून काम केलं. इट विल मेक डिफरन्स डेफिनेटली. So the ओके. thing is, you should change your position frequently and you should incorporate some stretches. ओके. सो मग जेव्हा पोझिशन चेंज करतो, तेव्हा आपण म्हणतो, की तेव्हा उठणे किंवा बसणे किंवा स्टँडिंग डेस्क यूज करणे किंवा ब्रेक्स घेणे. पण मग हं. अशा काही स्ट्रेचेस आहेत का, की जे आपण समटाईम्स इट्स नॉट पॉसिबल, की आपण प्रत्येक वेळी उठू आणि बाहेर जाऊ. सो अशा काही बरोबर. स्ट्रेचेस आहेत का, की जे आपण बसल्या-बसल्या आपण करू शकतो? देअर इस नो नीड टू गेट अप. कारण ऑफिसमध्ये आता वर्क फ्रॉम होम आहे. इट इस प्रिटी ईझी टू गेट अप अँड टू मूव्ह अराउंड. पण जेव्हा ऑफिसमध्ये असतो तेव्हा इट इज नॉट प्रॅक्टिकल. सो अशा काही हं. स्ट्रेचेस आहेत का जे तू सजेस्ट करू शकशील? किंवा काही प्रकारची आसनं आहेत का, की दॅट विल बी हेल्पफुल फॉर अस आणि ते प्रत्येक जणांनी केलं तर ॲट लीस्ट देअर विल बी सम मूव्हमेंट इन देअर जॉइंट्स? डेफिनेटली आहेत अशी आसनं काही आहेत योगासनांचे किंवा काही मायक्रो एक्सरसाइजेस ज्याला सूक्ष्म व्यायाम म्हणतो योगासनांच्या भाषेमध्ये, की ते केले तरी आपल्याला व्यवस्थित आपले स्ट्रेचेस मिळू शकतात. तर ते पण बघूया.
सो सगळ्यांनी माझ्याबरोबर केले तरी केले तर जास्ती चांगलं होणार आहे. तुम्ही कॅमेराज ऑन ठेवा आणि बसल्या-बसल्या आहेत तिथे आपण करू शकतोय. तर सुरुवात करूया आपण आपल्या मानेपासून. ओके. 2 पण गोष्टी आणि आपल्याला लक्षात सॉरी हां. सॉरी स्मिता. माझ्या मते अजून बऱ्याच जणांनी कॅमेरे ऑन नाही केलेत. सो इफ यू वॉन्ट टू गेट द एडवांटेज, आय वुड लाइक टू पुट द कॅमेराज ऑन बिकॉज आता शी विल बी शोइंग सम पोश्चर्स. सो जर कुठे आपण इनकरेक्ट करत असू, तर शी विल बी एबल टू करेक्ट दोज मोमेंट्स आणि जी पण आसनं आपण काही चुकीची करत असू, तर ती करेक्ट होतील. कारण हा प्रोग्राम ऑनलाईन आहे. प्रत्येकजण प्रत्येकाच्या घरी आहे. तुम्ही व्हिडिओज ऑफ ठेवलेत तर वी विल नॉट बी एबल टू सी यू आणि स्मिता विल नॉट बी एबल टू करेक्ट यू. आणि वी आर ॲट द डिस्टन्स. सो आय वुड लाइक टू मेन्शन हिअर की यथाशक्ती विधिवत जेवढं झेपेल तेवढं करा. स्वतःला खूप जास्त पुश करू नका आणि शक्य तितकं कॅमेरा चालू ठेवायचा प्रयत्न करा. बिहाइंड द कॅमेरा प्लीज ट्राय नॉट टू डू एनी काइंड ऑफ asana. येस स्मिता प्लीज गो अहेड. बरोबर सांगितलंस पल्लवी तू, की आपल्या फिजिकल कॅपॅसिटी प्रमाणे, आपल्या क्षमतेप्रमाणे करा. वी ऑल नो अवर हेल्थ कंडिशन्स मोर दॅन मी किंवा पल्लवी. तर त्याच्यामुळे तुम्हाला झेपेल तेवढं. आय नो दॅट यू डोंट हॅव एनी हेल्थ कंडिशन, कन्सर्निंग हेल्थ कंडिशन्स काही नाही आहेत. पण तरी पण काही असेल तुम्हाला एक्झिस्टिंग नेक पेन, बॅक पेन असेल किंवा तुम्हाला काही डायग्नोस्ड असेल डिस्क प्रॉब्लेम्स वगैरे. So you avoid the movements that can cause you trouble. Okay. येस. So let's start with our neck. 2 गोष्टी मी सांगू इच्छिते, की अवेअरनेस पाहिजे आपल्याला. पहिला अवेअरनेस आहे तो आपल्या ब्रेथवर. दुसरा अवेअरनेस आहे, की आपण ज्या मूव्हमेंट करतो आहे, ज्या भागाच्या मूव्हमेंट करतोय, तर तिकडे आपला अवेअरनेस पाहिजे, तिकडे आपलं लक्ष पाहिजे. पूर्ण फोकस आपला आपल्या ब्रेथवर आणि आपल्या मूव्हमेंटवर पाहिजे. सो जेव्हा आपण लक्ष देऊन मूव्हमेंट करतो, तेव्हा आपल्याला त्याचा जास्ती बेनिफिट होतो. rather than doing it mechanically, when you pay special attention to whatever you are doing, तुम्हाला त्याचा जास्ती इफेक्ट मिळतो आणि तुम्हाला कळतं की तुमच्या शरीरामध्ये नक्की काय चालू आहे, नक्की काय बिघडतंय. आता तुम्ही कदाचित ऑब्झर्व्ह करू शकाल की आपण जेव्हा नेक मुव्हमेंट करतो तेव्हा एका साइडला जास्ती आपल्याला स्टिफनेस जाणवतो, एका साइडला फ्री मुव्हमेंट होतात. सिमिलरली विथ अवर शोल्डर्स, हँड्स, आर्म्स सगळीकडे. ओके, सो लेट्स बिगिन. Follow my instructions and focus on your breath, focus on the movements. So first, sit up nice and tall. सगळ्यांनी व्यवस्थित बसायचंय, ताठ बसायचंय. Roll your shoulders back and down. Squeeze your shoulder blades. Push the tips of your shoulder blades towards your hips. Keep your chin slightly tucked in. Head and neck neutral. Now inhale deep breath. Let your belly go out. Exhale out completely. Let your belly go in. Now first we are going to start with our neck rotations, neck stretches. हे आपल्याला सगळ्यांना माहिती असतात, पण this is we are going to do with awareness, with breath. So first, take a deep breath, inhale and bring your chin towards your chest. And feel nice stretch coming along the back side of your neck. Now exhale and look up, chin up towards the ceiling. Keep your shoulders down and relax. Again, inhale, chin down. Exhale, chin up. Very slow and gentle movement. कुठलीच घाई नाहीये आपल्याला. Again, one more time. Chin down. Inhale. Exhale, chin up. And come back to center. Second is neck rotations आपण करणार आहोत. So first inhale, neck center. Exhale and bring your chin over your right shoulder. Exhale, inhale, come back to center. Exhale, bring your chin over your left shoulder. आता lateral side ला आपल्याला छान stretch येतोय. Inhale, come back to center. Don't hold your breath. Exhale, right. Inhale, center. Exhale, left.
Now inhale, come back to center. Now we are going to bring our ear towards our shoulder. But while doing that, always remember to keep your shoulders down. काय होतं की आपल्याला जेव्हा कान आपण आपल्या शोल्डर कडे करायला जातो तेव्हा आपण शोल्डर वर करतो. तर तसं नाही करायचं. कीप युअर शोल्डर्स डाऊन अँड रिलॅक्स. इनहेल अँड ॲज यू एक्झेल ब्रिंग युअर राईट इयर टुवर्ड्स युअर राईट शोल्डर. लेफ्ट साइडला आपल्याला छान स्ट्रेच जाणवला पाहिजे. एक्झेल. Inhale, come back to center. Exhale, bring your left ear towards your left shoulder. One more time. Inhale, come back to center. Exhale, right. Inhale, center. Exhale, left. And inhale, come back to center. आता आपण नेक रोटेशन्स करणार आहोत. आधी राईट साइडने सुरू करूया 2 वेळा, मग लेफ्ट साइडने 2 वेळा. So just be with me, follow my instructions. First, inhale center. Exhale, move towards right. Again, inhale, bring your chin up. Exhale, left. Inhale, center. Exhale, right. Inhale, center. Exhale, left. Inhale, center. And relax. आता आपण लेफ्ट साइडने 2 वेळा नेक रोटेशन्स करणार आहोत. Now inhale, center. Start from left. Exhale, left. Inhale, right. Keep your shoulders down and relax. Exhale, right. Inhale, center. One more time. Exhale, left. Inhale, back. Exhale, right. Inhale, center. And neck up. Relax. I know तुम्ही सगळेजण करतच असाल हे स्ट्रेचेस, पण whenever you are doing, please try to do it with breath and with awareness. पूर्ण लक्ष आपलं आपल्या त्या मुवमेंट कडे. असं नको व्हायला की आपलं मन कुठेतरी दुसरीकडे आहे, काहीतरी वेगळा विचार करतोय आणि आपण मुवमेंट करतोय. कारण त्याच्यामुळे इंजुरी व्हायची जास्ती शक्यता असते. आपलं लक्ष नसतं तिकडे. So the next one is shoulders. So first we will do shoulder shrugs. Shoulder shrug करताना just lift your shoulders towards your ears and down. Inhale, exhale. Inhale, exhale. Inhale, exhale. Let's do it 2 more times. Inhale, exhale. Last one. Inhale, exhale and relax. आता आपण shoulder rotations करणार आहोत. For that, bring your bring your fingers on your shoulders. Elbows should be out. As you inhale, bring your elbows up, in. Exhale, down, out. Complete one rotation. Inhale, up, in. Exhale, down, out. Deep breath in. Breathe out long. One more time in this direction. And now we are going to change direction. खालनं आत यायचंय. So inhale, down, in. Exhale, up, out. एकीकडचं शोल्डर जास्ती फिरतंय, एकीकडचं कमी फिरतंय असं नक्कीच होऊ शकतं. मसल इम्बॅलन्स असतो आपल्याला. फ्रोझन शोल्डर खूप कॉमन आहे की शोल्डर रिस्ट्रिक्टेड असतं, स्टिफ असतं. कीप ऑन डुईंग with breath, with awareness. One more time. And relax. Relax. Good. आता हे शोल्डरचं झालं. आपण एल्बोचं करूयात. हळूहळू आपण एकेका जॉईंट कडे जातोय. ह्या ज्या मायक्रो एक्सरसाइजेस किंवा सूक्ष्म क्रिया मी ज्या घेतेय ते
पवनमुक्त आसन सीरीज मधल्या या क्रिया आहेत. आणि त्याच्यामुळे आपले सांधे हळू-हळू मोकळे होतात. तुम्हाला हळू-हळू जाणवेल, की जास्ती एनर्जाइज वाटतंय तुम्हाला सांधे मोकळे होतायत हळू-हळू आणि फ्रेश वाटतंय. तर हे किती वेळा आपण रिपिटिशन्स करू शकतो. जेवढे आपण नेकचे केले ते जास्ती नाही करायचे. 2 ते 3 रिपिटिशन प्रत्येक फ्लेक्शन, एक्सटेन्शन, रोटेशन 2 ते 3 वेळा करायचं. शोल्डर्स आपण एक 5 वेळा दोन्ही डायरेक्शनने 5-5 वेळा आपण करू शकतो. सिमिलरली आपण हाताचे, पायाचे पण तसंच करू शकतो. सो फर्स्ट आता नाऊ लेट्स स्टार्ट विथ आवर एल्बोज. सॉरी माझे इयर. Hands straight in front of you, palm facing up towards the ceiling. Keep your elbows relaxed. Keep your shoulders down. Breathe in deep, inhale. As you exhale, bring your fingers towards your shoulders. Just touch, exhale, inhale out, exhale in. Inhale, exhale. Inhale, exhale. One more time. Inhale, exhale and relax. आपण अजून आपल्या एल्बोसाठी एक करू शकतो, की हात सरळ ठेवायचे. थोडंसं डिस्टन्स पाहिजे. आपण एल्बो मधून रोटेट करणार आहोत आपले हात. So inhale when the arms are straight. Exhale and let's bring our arms rotate from your shoulders. पूर्ण एक सर्कल करायचंय आतल्या बाजूने बाहेरच्या बाजूला. And let your fingers touch your shoulders. Very slow and gentle movement. Very slow and gentle. And make sure this movement is happening from your elbows and your shoulders are not moving. Your wrists are not moving much. Now let's start from opposite direction. बाहेरून आत येऊयात आपण. Inhale when the arms are straight. Exhale when the fingers are touching your shoulder. आपण ब्रेथ बरोबर का करतोय? कारण आपला अवेअरनेस, आपला फोकस हा आपल्या मुवमेंटवर राहील आणि आपलं मन भरकटणार नाही. म्हणून it is very important to go with your breath. One more time and relax. Relax. ओके, आता आपण हळूहळू खाली जातोय. एल्बोज झाले. आता लेट्स सी आपण रिस्टच्या मुवमेंट्स करूयात काही. सो रिस्टच्या मुवमेंटसाठी आपण हात सरळ करायचे आहेत. मेक अ फिस्ट, थंब इन अँड मेक अ फिस्ट. आणि रिस्ट रोटेशन्स करणार आहोत आपण. स्टार्टिंग फ्रॉम राईट साइड. So start moving your wrist from right side. Focus on your breath. Inhale when the wrist is up. Exhale when the wrist is down. Full focus on your breath and your wrist movement. Do it very slowly and very gently कारण आपलं लक्ष आपल्याला तिकडे पाहिजे. And now change the direction. Now start from left side. हे पण आपण 10-10 वेळा करू शकतो. दोन्ही साइडने 5-5 वेळा करू शकतो. याच्याने होतं काय, की आपल्या रिस्ट मधली स्ट्रेंथ वाढते, तिकडचा ब्लड फ्लो वाढतो. And relax. Couple of more exercises for your wrist. हात सरळ करायचा आहे. उजवा हात सरळ, fingers pointing up. With your left hand, push your fingertips, right hand fingertips towards your right shoulder. And feel the nice stretch coming along your right arm. पूर्ण खालपर्यंत आपल्याला स्ट्रेच जाणवला पाहिजे. Now, fingers pointing down, same hand, and push again your fingers. Now palm facing forward, yes, बरोबर, and relax. Now let's do it with left hand, palm facing towards the camera, fingers are pointing up. With your right hand, push your left hand fingers towards your left shoulder and feel nice stretch coming along your left forearm and left arm. Now point your fingers down and again push your fingers towards your shoulder and relax. Shake your arms.
या सगळ्या एक्सरसाइजमुळे काय होतं, एक तर ब्लड फ्लो वाढतो आणि दुसरं म्हणजे नर्व सप्लाय स्ट्रेंथन व्हायला मदत होते. त्याच्यामुळे आपल्या मसल्स स्ट्रॉंग होतात. ओके, सो वन मोर थिंग, पाम्स टुगेदर. आता काय करायचं आपल्याला, विथ युअर लेफ्ट हँड, जस्ट हँड, दिस इज फॉर युअर रिस्ट. सो विथ लेफ्ट हँड पुश युअर लेफ्ट हँड ऑन राईट हँड. राईट हँड आपल्याला पुश करायचा आहे राईट एल्बो कडे, हळूहळू हळूहळू, आणि रेजिस्ट करायचं आहे राईट हँडने. अँड फील द वर्क हॅपनिंग इन युअर राईट रिस्ट. हळूहळू 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 जेवढा जाईल तेवढा करायचा आहे. होल्ड इट, बट डोंट होल्ड युअर ब्रेथ, अँड देन कम बॅक टू सेंटर. Now similarly, with your right hand, push your left hand towards the left elbow. Slow and gentle, slow and gentle. And relax, relax. Let go. Okay. Now next, आपल्याला माहिती असेल आपल्याकडे स्ट्रेस बॉल वगैरे असतात, किंवा स्ट्रेस बॉल नसले तरी पण आपण आपले सॉक्स गोळा करून किंवा एखादा नॅपकिन छोटा घेऊन आपण हातामध्ये पकडून जस्ट स्क्वीज आणि रिलॅक्स, स्क्वीज अँड रिलॅक्स. This exercise is also very good for arm strengthening, finger strengthening. त्याच्यासाठी आधी आपण हात सरळ करूयात समोर, आणि आता आपण इमॅजिन करूयात की आपले हात म्हणजे वाघाचे किंवा सिंहाचे पंजे आहेत, आणि ते पंजे आपण आवळतो आहोत. सो ट्राय टू ब्रिंग युअर फिंगर टिप्स इन इन विथ फुल फोर्स, विथ फुल फोर्स. पूर्ण 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 आपल्या शक्तीनिशी ते आतमध्ये आणायचे. अँड रिलॅक्स, वाईड ओपन, वाईड ओपन. लेट्स डू इट 2 more times. क्लोज, क्लोज, क्लोज. पूर्ण शक्ती, पूर्ण शक्ती. पूर्ण आपण मूठ नाही वळायचे, पण फिंगर टिप्स आपण आपल्या हाताला टच करायचा प्रयत्न करायचा. येस, येस. अँड ओपन. पूर्ण आपल्याला इथपर्यंत त्याची सेन्सेशन जाणवत आहे, काम होतंय ते कळतंय. अजून एकदा करूयात. पुश, ब्रिंग इट इन, ब्रिंग युअर फिंगर टिप्स इन and open. Good. And relax. Shake your arms. हाताला नक्कीच जाणवत असेल सेन्सेशन्स, ब्लड सप्लाय वाढलेला आहे. जरा थकायला पण झालं असेल, तर आपण आता पुढची काही आसनं बघूयात थोडीशी. त्याच्यासाठी मी दुसरी चेअर घेते, कारण ही चेअर खुर्चीवर बसून आपल्याला करायचं आहे. तर पहिली पोज जी आहे आपली, पल्लवी, एक मिनिट. अनम्यूट कर पल्लवी. हो. आपण सगळ्यांना सांगूया का, की चेअरवर बसा, कारण काही लोकं खाली बसलेले आहेत. सो लेट्स गिव्ह देम सम टाईम टू नाही, ग्रॅब अ चेअर. इट्स ओके. खाली बसले तरी चालतील, पण काही काही पोजेससाठी त्यांना बसावं लागेल, किंवा त्यांनी फक्त बघितलं तरी चालेल. अप टू देम, की त्यांना ओके, जर चेअर घेऊन बसायचं असेल तर ते करू शकतात. ओके. अदरवाईज ठीक आहे. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला दिसत नसेल तर मला तुम्ही पिन करू शकता स्पीकर व्ह्यूवर, जर तुम्ही लॅपटॉपवर असाल तर. अदरवाईज कीप मी, जर तुम्ही मोबाईलवर असाल तर ती फ्रंट तुमची स्क्रीन ऑन ठेवा, म्हणजे माझा व्हिडिओ तुम्हाला दिसेल. ओके, सो फर्स्ट इज आपलं जे गरुडासन असतं, ईगल पोज, जे आपण बसून किंवा उभं राहून करू शकतो. तर त्याच्यासाठी हात सरळ करायचे आहेत in front of you. Now cross your hands. First, bring your left arm down, right arm up. Cross them at the level of your elbows, and then at the level of your wrist. Bring your palms together, if possible. If possible, bring your palms together, and then push your elbows out. Don't hold your breath. Push your elbows out and breathe deep and long. Hold this pose and breathe. Inhale,
exhale. Feel nice stretch coming along your shoulders, arms च्या बाजूला, deltoid, triceps या सगळ्याला छान स्ट्रेच जाणवायला पाहिजे. And release. Release. आता दुसऱ्या बाजूने करूया. This time left arm down, right arm up, cross at elbows, then crossed at your wrist, palms together again, and push your elbow out. Push your elbow out. Make sure you're keeping your shoulders relaxed, your neck and head neutral, and make sure you're breathing, not holding your breath. It is very important to breathe deep and long. जेव्हा आपण ब्रेथ होल्ड करतो तेव्हा आपली सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ऑन असते, स्ट्रेस लेवल आपली वाढलेली असते. अँड रिलीज स्लोली. याच्यामध्ये पण आपल्याला जाणवू शकतं की एका साईडला आपण व्यवस्थित आपले हात दोन्ही ट्विस्ट होत आहेत किंवा शोल्डर्स आपले जास्ती मोकळे आहेत. सो दिस इज द अवेअरनेस दॅट वी शुड डेव्हलप अँड वी इव्हेंच्युअली डेव्हलप इफ वी प्रॅक्टिस योगा. ओके. सो सेकंड इज आपण करूयात अर्ध मत्स्येंद्रासन. तर त्याच्यासाठी मी थोडस अजून मागे जाते. आय गेस मी पूर्ण दिसत नाहीये. मी साईडने पण दाखवीन तुम्हाला. सो फर्स्ट स्लाइड डाऊन, थोडस खुर्चीमध्ये आपण पुढे यायचंय की जेणेकरून आपले पाय व्यवस्थित जमिनीवर आहेत, आपल्या मांड्या जमिनीला पॅरलल आहेत. सिट अप नाईस अँड टॉल. अगेन रोल युअर शोल्डर्स बॅक अँड डाऊन. हेड, chin slightly tucked in, head and neck neutral. Now inhale and stretch your arms over your head. Keep your shoulders away from your ears. And stretch. Stretch your fingertips towards the ceiling, okay? Inhale. Now as you exhale, bring your left hand on your right knee. Left hand right knee वर आणायचा आहे. And with your right hand, तुमची आर्म बॅक रेस्ट आहे त्याला पकडायचं आहे किंवा you can keep your hand down on your chair. Now one more time, inhale and elongate your spine. Decompress your spine and exhale, rotate. Inhale, elongate, exhale, rotate, and look over your right shoulder. And stay there. Don't hold your breath. Inhale, exhale. Inhale, exhale. Now inhale, arms up and come back to center. Relax. So this is very good for spinal twist करण्यासाठी, स्पाइनची फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी ही खूप छान पोज आहे. दुसरं मला एक सांगायचं आहे की जेव्हा जेव्हा आपण आपला स्पाइन रोटेट करत असतो इन एनी डायरेक्शन, पुढे मागे साईडला, सो ऑलवेज फर्स्ट इलॉंगेटेड, म्हणजे तो डिकम्प्रेस होतो. डिस्क मधली आपल्या 2 वर्टिब्रा मधली जागा वाढते. अँड देन टर्न, म्हणजे काय होतं की ती डिस्क दाबली जात नाही. जेव्हा आपण टर्न करतो, एकीकडे वळतो किंवा पुढे मागे कुठे वळतो, तर ती डिस्क कंप्रेस होत नाही. सो ऑलवेज इलॉंगेट. इलॉंगेट करायचं म्हणजे काय करायचं? इमॅजिन यू आर पुशिंग युअर हेड अँड टेलबोन अवे. दिस इज कॉल्ड इलॉंगेशन. ओके. When you are bending forward, always exhale. When you are bending sideways, exhale. But when you are bending back, inhale. फक्त जेव्हा आपण मागे वळत असतो, मागे झुकत असतो, तेव्हा आपण इनहेल करून मागे वळायचं. अदरवाइज ऑलवेज इनहेल फर्स्ट, इलॉंगेट युअर स्पाइन, एक्झेल अँड बेंड. एक्झेल अँड बेंड. ओके. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. आता मी लेफ्ट साइडने दाखवते, साइड व्ह्यू दाखवते. Come with me. Again, sit up nice and tall. Inhale, arms up. Exhale, bring your right hand on your left knee. Inhale, elongate, stretch your left arm up. Exhale, bring your left arm, hold your backrest. Kiva, you can keep your hand down behind your left hip. Inhale, elongate your spine. Exhale, rotate. Inhale, elongate, exhale, rotate, and look over your left shoulder now. Stay there, breathe in, breathe out. Inhale, exhale. Inhale, arms over your head and relax. Next is cat आणि काऊ पोज ज्याला म्हणतात, किंवा बितिलासन आणि मार्जारी आसन. इट इज ऑल्सो व्हेरी गुड फॉर युअर स्पायनल फ्लेक्झिबिलिटी. तर त्याच्यासाठी काय करायचंय? फर्स्ट काऊ पोज.
Inhale करत, roll your shoulders back and down, squeeze your shoulder blade together, chin up, look up. Your chest is nice and open. Now exhale, bring your chin down towards your chest and shoulders coming forward. Suck your belly button in, round your upper back. Again, inhale, squeeze your shoulder blades together, chin up, look up. Exhale, in, chin in, suck your belly button in, round your upper back. Inhale out, exhale in. And relax. Very good. हे आपण आता स्पायनल आपल्या स्पाइनच्या फ्लेक्झिबिलिटीसाठी काय बघितले. आता लेट्स सी कपल ऑफ थिंग्स फॉर युअर हॅमस्ट्रिंग्स, फॉर युअर क्वाड्रिसेप्स, पाया थाईजच्या मसलसाठी बघूयात. सो फर्स्ट इज अगेन sit up at the edge of your chair. Keep your back nice and tall. आता आपण एक एक पाय स्ट्रेच करणार आहोत. सो फर्स्ट स्ट्रेच आउट युअर राईट लेग. राईट लेग बाहेर गेलेला आहे. Keep your right heel on the ground and toes pointing towards your body. Inhale again, nice and tall, back up, and exhale. See if you can bend forward and if you can touch your right big toe. But keep your back straight. Keep your back straight. Back जर round होत असेल तर no need to touch your big toe. Just keep your arm hanging like this. And feel nice stretch coming on your hamstring muscle. येतोय hamstring वर stretch? Yes. Okay. Back straight and come back. Now extend your left leg. Extend your left leg, left heel on the ground, left toes pointing towards your body. Again, your back is nice and tall. Inhale. As you exhale, bring your left arm, left hand towards your left big toe. Keep your back straight. And come back, relax. हेच तुम्ही करू शकता की माझ्याकडे हा योगा बेल्ट आहे किंवा तुमच्याकडे काही कॉटन बेल्ट किंवा ओढणी वगैरे असेल तर सिम्पली पायामध्ये अडकवायचं आणि पुश युअर फूट टुवर्ड्स युअर बॉडी. असं करू शकता तुम्ही. आता दुसरा आहे क्वाड्रिसेप किंवा हिप फ्लेक्सर स्ट्रेस. त्याच्यासाठी मी लेफ्ट साइडला आलेले आहे. लेफ्ट कॉर्नरला मी बसलेले आहे. माझा राईट पाय जमिनीवर आहे समोर. राईट थाय जी आहे ती पॅरलल आहे ग्राउंडला. लेफ्ट नी इज ऑन द ग्राउंड आणि लेफ्ट टोज आर टक्ड इन. You can stay like this and feel the stretch coming on your left hip flexors. जास्त डीप जायचं असेल तर hold your left foot with your left hand and bring it towards your left hip. Keep your back straight, shoulders relaxed, shoulder blades squeezing each other. And feel nice stretch coming on your left hip flexors and left quadriceps. And relax. हेच तुम्ही उभं राहून खुर्चीला पकडून पण करू शकता. राईट साइडचं दाखवते. खुर्चीला पकडलेला आहे. उजवा पाय मी माझ्या उजव्या हिप कडे पकडलेला आहे. अँड जस्ट स्टँड लाईक दिस होल्डिंग युअर राईट फूट किंवा विच एव्हर फूट यू आर होल्डिंग. तो हा क्वाड्रिसेपला आणि हिप फ्लेक्सरला चांगला स्ट्रेच आहे. आणि आता शेवटचं आपण बघूयात ज्याला म्हणतात उत्कट कोणासन. तर त्याच्यामध्ये आपण थोडीशी मागे जाते. परत खुर्चीच्या समोर येऊन बसायचंय. दोन्ही पाय बाहेर न्यायचे आहेत. पाय जमिनीवरच आहेत. द टोज आर पॉइंटिंग आउटसाइड. साधारण 45 डिग्रीज आहेत. मेक शुअर युअर नीज आर ऑलवेज फॉलोइंग युअर टोज. असं नको व्हायला की टोज बाहेर आहेत आणि नी जात आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू लुक ॲट दिस. जेव्हा पण तुम्ही स्क्वॉट करत असता तेव्हा पण लक्ष द्या की तुमचे नीज, युअर नीज आर ऑलवेज इन लाईन विथ युअर टोज. ओके. जेवढं वाईड होऊ शकेल तेवढं वाईड करा. यू कॅन पुश युअर नीज आउट विथ युअर हँड्स.
and feel nice stretch coming on the inner side of your thighs. Stay there. Keep your back nice and tall, shoulders relaxed, head and neck neutral. Just breathe deep and long, deep and long, and relax, relax. सो हे काही आसनं आणि काही सूक्ष्म व्यायाम आपण बघितले, ज्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. अजून पण बरेच आहेत. वेळेच्या अभावी आपल्याला सगळं पूर्ण करता येत नाही. पण आय होप यांचा काही तुम्हाला थोडाफार उपयोग होऊ शकेल. सो असे हो, वेगवेगळ्या नक्की. प्रकारचे व्यायाम तुम्ही इन्कॉर्पोरेट करा तुमच्या डेली लाईफमध्ये. पल्लवी, ओव्हर टू यू. येस. हो, नक्कीच स्मिता. ह्याचा खूप जास्त उपयोग होईल आणि तू खूप छान एक्सरसाइजेस सांगितल्या ज्या की जस्ट चेअरवर बसल्या-बसल्या ऑफिसमध्ये पण सगळेजण करू शकतात. इट्स बिट ईझी टू लूक ॲट देम. पण जेव्हा आपण करायला जातो त्यावेळेस आपण इतकं रिजिड झालेलो असतो की त्या थोड्याशा डिफिकल्ट वाटतात. बऱ्याच जणांना वाटल्या असतील आज. सो ट्राय डूइंग देम आय गेस आणि काही दिवसात सगळेजण थोडं प्रॅक्टिस केल्याने बेटर होतील त्याच्यामध्ये. सो दिस वॉज रिअली ऑसम सेशन आणि ही काळाची गरज आहे खरं म्हटलं तर, की लाईफ आपलं इतकं सेडिमेंटरी झालेलं आहे आणि इतकं डिपेंडंट झालेलं आहे ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीवर. सो ह्या सगळ्यामध्ये आपल्याला आपल्या पोश्चरकडे आपल्या बॉडीकडे लक्ष द्यायला हवं आणि स्पेशली आपल्या व्हर्टिब्रल कॉलमकडे लक्ष द्यायला हवं. आणि स्मिता जे तू अवेअरनेस आज आम्हाला एक सिटिंग पोश्चरमध्ये आणि कसं बसलं पाहिजे आणि बसण्याने पण किती प्रकारचे तोटे होऊ शकतात जर तुम्ही प्रॉपर नाही बसलात. तर ते खूप छान एक्सप्लेन केलं आणि अगदी सोप्या भाषेत की जे सगळ्यांना कळेल असं. सो इट वॉज रिअली वंडरफुल सेशन आणि स्मिता फ्रॉम एन-एम-एम आय वुड लाइक टू थँक यू की तू तुझा वेळ काढून इथे आलीस, आम्हाला सगळ्यांना गाईड केलं. अ, तर आम्हाला नक्कीच पुढे पण असे छान-छान सेशन तुझ्याकडनं घ्यायला आवडेल आणि तुझ्याकडनं नक्कीच वेगवेगळ्या प्रकारचा योगा पण शिकायला आवडेल आणि बाकी सगळ्यांना पण आवडलंच असणार आहे हे सगळं सेशन. सो थँक्स स्मिता फ्रॉम एन-एम-एम. आय वुल्ड स्मिता तू फक्त केतनला एकदा अनम्यूट करशील का? सो ही कॅन हो, से हो. सम वर्ड्स. येस. केतन, यू कॅन केतन अनम्यूट इज आवर युअरसेल्फ. सेक्रेटरी ऑफ नॉर्दर्न मेलबर्न मराठी मंडळ. थँक्यू पल्लवी आणि थँक्यू स्मिता. ऑलरेडी मला जाणवतंय, मी खूप जास्त व्यायाम करत नाही ऑनेस्टली, पण ऑलरेडी मला जाणवतंय की किती फरक पडतो थोडे जरी आपण योगा पोझिशन्स केल्या आणि ह्याच्यातनं ऑलरेडी मला फ्रेश वाटतंय खूप. आणि थँक्यू फॉर हॅव्हिंग दिस सेशन विथ अस आणि योगा डे सेलिब्रेट करण्यामध्ये तुम्ही हेल्प केल्याबद्दल नॉर्दर्न मेलबर्न मराठी मंडळाकडनं मी तुमचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. थँक यू केतन, पल्लवी, एंटायर कमिटी की तुम्ही आणि सगळेजण जे जॉईन झाले आहात की ओके, जॉईन झालेला आहात तुम्ही त्यांचं. आय थिंक अमित वॉन्ट्स टू शेअर समथिंग. नाही, फक्त एक 2 मिनिटं सगळ्यांसाठी क्वेश्चन आन्सर्स काही करायचे असतील, कोणाला क्वेश्चन्स असतील तर अनम्यूट करून आपण 2 मिनिटं देऊया. ओके, आय गेस आपण आधी पल्लवीचं पण थोडंसं ऐकूया. म्हणजे मी पल्लवीला ऍक्च्युली रिक्वेस्ट करणार होते की पल्लवी इज अ आयुर्वेदिक फिजिशियन, शी इज अ प्रॅक्टिसिंग फिजिशियन आणि प्लस योग पण शिकते पल्लवी, शिकवते रादर. तर मला पल्लवीकडून ऐकायला आवडेल की तुझा काही इंटिग्रेटेड अप्रोच आहे का, की तू काही अजून सांगू शकशील का आम्हाला की हेल्थ आणि योग कसे काय रिलेटेड आहेत किंवा कसे आपण काय काय गोष्टी अजून इन्कॉर्पोरेट करू शकतो? कारण आपल्याला माहिती आहे की योग म्हणजे फक्त योगासनं नाहीये. तो इट्स अ लाईफस्टाईल इन इटसेल्फ. सो हो. आयुर्वेदिक प्रिन्सिपल प्रमाणे तू जर काही त्याच्यावर थोडासा लाईट टाकू शकली आणि मग नंतर आपल्याला वेळ असेल तर आपण नक्की क्वेशन आन्सर घेऊ किंवा मग आय एम अप्रोचेबल. आपण ग्रुपवर आहोतच सगळे. तर कसंही अप टू यू अँड केतन की कसं आपण किती वेळ ठेवायचा त्याप्रमाणे आपण करूयात. हो, तर नाही पल्लवी माझ्या तुझ्याकडून ऐकायला आवडेल. या वी आर इन टाइम आय गेस. आणि स्मिता नक्कीच लाईक मला शेअर करायला आवडेल माझा व्ह्यू ऑन प्रॅक्टिसिंग आयुर्वेदा सिन्स 14 इयर्स. आणि मी वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स बघते आणि त्याच्यामध्ये मला हे खूप जाणवतं की
प्रत्येक वेळी प्रत्येक जण हा डिसीजवर कॉन्सन्ट्रेट करत असतो, की मला हा आजार झालेला आहे आणि आता मी डॉक्टर हा आजार कसा बरा करू? दिस इज द फर्स्ट क्वेश्चन आय हिअर फ्रॉम एव्हरी पेशंट. पण कोणीच हा विचार करत नाही, की डॉक्टर आणि त्यासाठी म्हणून कोणी येत नाही कुठल्याच डॉक्टरकडे, की डॉक्टर आता मी स्वतःला हेल्दी कसं ठेवू? कारण इट्स अ नॉर्मल टेंडन्सी, की जेव्हा आपण हेल्दी असतो तेव्हा आपण डॉक्टरकडे कधीच जात नाही. पण जेव्हा आपण अनहेल्दी असतो तेव्हा डॉक्टरकडे जातो आणि आयुर्वेदाची ब्युटी हीच आहे. आयुर्वेद शिकवतं तुम्हाला, की तुम्हाला हेल्दी लाईफ कशी जगायची आहे आणि दॅट इज रिअली इम्पोर्टंट आणि आय ऑल्वेज से की तुमच्या जे डिसीज असतात हे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये दडलेले असतात. यू चेंज युअर लाईफस्टाईल, यू चेंज युअर डाएट and you will not need me or any other physician. And that's what the tagline of our today's yoga day. आणि म्हणूनच ही छान टॅगलाईन ठेवलेली UN ने की योगा फॉर वेलनेस. Because this is really important. Yoga is not, जसं स्मिता बोलली, yoga is not just asana or pranayama. Whenever we hear a word yoga, we say asana and pranayama. Max to max other kind of like, yog nidra or shavasana. It's not like that. Yoga is beyond that. And yoga and Ayurveda, they are interlinked. They teach you the way of life, how you should live. And that's why I want to elaborate a little bit more on yoga and health, how they are interlinked together. So WHO ने खूप छान definition दिलेली आहे. It's a really nice definition. When we see health, that means we say ki, okay, I don't have any disease. That means I'm a healthy person. It's not the case. Though you're not having diseases, but you should be at equilibrium on physical, mental and social level. So तुमची physical, mental आणि social health ही तिन्ही पण important असतात. ह्या तिन्ही जेव्हा balanced असतात, तेव्हा आपण म्हणतो की okay, this person is a healthy person. And that's why it comes where the yoga comes in the picture. की ते तुमच्या फिजिकल, मेंटल आणि सोशल हेल्थला कसं व्यवस्थित ठेवू शकतात. आणि स्क्रिप्चर्स आपले खूप छान आहेत. फक्त आपण त्यांना तेवढं इम्पॉर्टन्स देत नाहीत. त्याच्यामध्ये खूप छान प्रकारे सांगितलेलं असतं, की तुम्ही स्वतः कसं राहिलं पाहिजे, तुम्ही समाजात कसं राहिलं पाहिजे आणि तुम्ही तुमची मेंटल हेल्थ कशी ठीक ठेवली पाहिजे. इफ यू टेक केअर ऑफ ऑल दीज थिंग्स, देन आय डोंट थिंक दॅट in your whole life you will never need any kind of doctor. So your doctor lies within your lifestyle. So try to figure out that doctor and try to rule out the things whichever you're going to do wrong in your day-to-day activities. So जसं आयुर्वेद पण म्हणतं, आयुर्वेदाने पण जी स्वस्थची डेफिनेशन म्हणजे हेल्दी पर्सनची डेफिनेशन दिलेली आहे ती इतकी छान दिली आहे की समदोष समग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्म इंद्रिय मना स्वस्थ इत्यादी लिहिते. सिमिलर आयुर्वेदाने हे हजारो वर्षांपूर्वी सांगून ठेवलंय. WHO ने काही वर्षांपूर्वी सांगितलंय. आयुर्वेद म्हणतं की तुमचं दोष, धातू, तुमचं डायजेशन, तुमचं माइंड आणि तुमची फिजिकल लेवल ही जर हेल्दी असेल तर ती व्यक्ती हेल्दी असते. सो दॅट्स वाय इट इज रिअली इम्पॉर्टंट युअर फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग. योग पण तेच सांगतं, सिमिलर. If you are blissful at your physical level and mental level, then you will live a healthy and long life. So let's see how we can live a healthy and long life. Very simple, basic mantra for your healthy and long life. If you follow this, then your life will be really, really easy. So जसं आपण पाहिलं physical health. So physical health depend on your diet, exercise and rest. These three are important pillars of our life. So let's see first the diet. Okay. So आहार कसा असावा? आपण रोज जेवतो. आपण कधी विचार करतो, आपण काय खातो, कसं खातो, कधी खातो, किती वेळा खातो आणि केव्हा खातो. ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. तुमचा आहार जो आहे तो सीमित, सात्विक आणि संतुलित अशा 3 प्रकारचा असला पाहिजे. लिटल बिट कॉम्प्लिकेटेड वर्ड. लेट्स एलॅबोरेट देम. सो सीमित म्हणजे मिताहार असला पाहिजे. मिताहार म्हणजे आपली बॉडी खूप क्लेवर असते आणि आपल्या देवाने आपली बॉडी खूप छान प्रकारे तयार केलेली असते. तुमचे मेजरमेंट्स हे तुमच्या बॉडीतच असतात. इफ यू मेक अ फिस्ट, ह्या शेपचा तुमचा हार्ट असतो. ओके. द सेम वे देवाने हे जे 2 हात दिलेले आहेत, इफ यू मेक अ छान अशी ओंजळ बनवली आपण, तर त्याच्यामध्ये जेवढं अन्न मावेल तेवढंच अन्न आपण खाल्लं पाहिजे. बट इट डझंट हॅपन.
आपल्याला एखादी गोष्ट आवडली, की आपण ती त्याच्यापेक्षा जास्त खातो किंवा काही-काही लोकं डायटिंग करतात. दे स्किप द मील. दिस इज अल्सो नॉट गुड. सो तुमचं डे टू डे जे लंच किंवा डिनर आहे और युअर ब्रेकफास्ट हाऊ इट शुड बी. इट शुड बी दिस मच. ओके. त्याच्यात तुम्हाला 4 पोर्शन करायचे. एक पोर्शन तुमच्या सॉलिड डाएटसाठी, एक लिक्विड डाएटसाठी, एक तुमच्या सॅलडसाठी आणि एक पोर्शन तुम्हाला ठेवायचा आहे एअरसाठी, एम्प्टी. इफ यू फॉलो दिस, you will never have any digestion issues in your whole life. And make sure की आयुर्वेदाने सांगितलं आहे तुमचा ब्रेकफास्ट हा बिग पाहिजे, लंच हा थोडा त्याच्यापेक्षा कमी आणि डिनर हा अतिशय कमी. ओके. सो हे अगदी बेसिक रूल आहे. हे डे टू डे लाईफमध्ये आपल्याला फॉलो करायचे आहे. डाएट हा संतुलित हवा. संतुलित म्हणजे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स हे सगळं पाहिजे. आजकाल डाएट असतो, केटो डाएट किंवा वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करतात. सो ट्राय नॉट टू डू दोज डाएट. यू आर गोइंग टू इम्बॅलन्स युअर होल सिस्टम. यू शुडंट बी डुइंग दॅट. आपल्या बॉडीला ह्या सगळ्यांची गरज असते आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या डे टू डे जेवणामध्ये इन्क्लूड केल्या पाहिजे. आणि सर्वात वियर्ड गोष्ट मी जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये आले, तेव्हा मला पेशंट्स कडनं कळली की पीपल कुक द लंच अँड डिनर फॉर होल वीक. यू शुडंट बी डुइंग दॅट. देअर आर सम केमिकल चेंजेस हॅपनिंग इन दॅट फूड. आयुर्वेद म्हणतं की तुम्ही जेव्हा जेवण बनवता, तेव्हा ते जेवण बनवल्यानंतर तुम्ही 3 तासाच्या आत खाल्लं पाहिजे. का खाल्लं पाहिजे? बिकॉज त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही प्रकारचे केमिकल चेंजेस होत असतात. दॅट बिकम्स लिटल बिट कार्सिनोजेनिक. ओके. सो जितकं जास्त फूड तुम्ही बनवून बाहेर ठेवता, तितका जास्त वेळ तुमच्या बॉडीला ते डायजेस्ट करायला लागतं. सो व्हेनेव्हर यू आर ईटिंग एनीथिंग, नाऊ मेक शुअर दॅट यू आर ईटिंग हेल्दी अँड फ्रेश फूड. Let's say, for example, you're eating chips or you're eating a frozen food. It is frozen for 3 to 4 months almost, right? Or chips जे आहेत ते processed आहेत. ते 2 महिन्यापूर्वी आधी बनवलेले आहेत. Your body takes that much time to digest it. आणि हे आपल्याला तेव्हा कळत नाही जेव्हा आपण ते खात असतो. जेव्हा आपल्याला त्यातनं डिसीजेस निर्माण व्हायला लागतात. स्पेशली द कॅन्सर. इफ यू हॅव सीन इन these वेस्टर्न कंट्रीज, द कार्सिनोमा हा खूप जास्त बळावलेला आजार आहे आणि त्याच्यामागे कारण तेच आहे. फ्रोझन फूड, प्रोसेस्ड फूड आणि खूप सारे केमिकल्स टाकलेलं फूड. You should make sure that you are not eating that kind of food to keep yourself healthy. The second component of the physical health we have seen is exercise. जसं स्मिताने आता सांगितलं, खूप छान एक्सरसाइजेस तिने एक्सप्लेन केल्या. ज्या एक्सरसाइजेस मायक्रो एक्सरसाइजेस आहेत. मग ह्याच्यामध्ये तुमचं योगा आणि आसन ह्या 2 गोष्टी येतात. म्हणजे जशा लूजनिंग एक्सरसाइज आहे, सूर्यनमस्कार आहे, आसन आहे, मुद्रा आहे, बंध आहे, प्राणायाम आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुमची फिजिकल हेल्थ ठीक ठेवायला मदत करतात. तुमची बॉडी फ्लेक्सिबल ठेवायला मदत करतात. तुमचे स्नायू, तुमचे जॉइंट्स हे सगळे फ्लेक्सिबल ठेवायला मदत करतात. प्लस तुमचं सर्क्युलेशन अँड मेटाबॉलिझम हे व्यवस्थित होत असतं. सो यू शुड मेक शुअर दॅट यू आर डुइंग एनी काइंड ऑफ दिस एक्सरसाइज ॲट लीस्ट 45 मिनिट्स टू 1 hour एव्हरी डे टू कीप युअरसेल्फ हेल्दी. आणि आजकालच्या तर सेडिमेंटरी लाईफस्टाईलमध्ये हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे की आपल्यासाठी आपण तो 1 तास काढला पाहिजे. आधीचे जे जॉब्स असायचे ते एवढे सिटिंग नसायचे. त्याच्यामुळे हे जे पण सेडिमेंटरी लाईफशी रिलेटेड जे डिसीजेस होते, ते आधीच्या पूर्वीच्या काळच्या लोकांमध्ये नव्हते. बिकॉज द वर्क दे यूज्ड टू डू वॉज द फिजिकल वर्क. नाऊ वी डिपेंड ऑन मोर टेक्नॉलॉजी अँड मशिनरी. So that's why we have to take that 1 hour out for ourselves to do all these kind of exercises. आणि आयुर्वेदात काही प्रकारच्या शुद्धिक्रिया सांगितलेल्या आहेत. इव्हन योगामध्ये पण काही प्रकारच्या शुद्धिक्रिया सांगितलेल्या आहेत. दॅट वी शुड बी डुइंग एव्हरी डे. So what kind of Shuddhikriya we can do if you're not having any guidance? तर तुम्ही फक्त सकाळी उठल्यानंतर एम्प्टी स्टमक 1 ग्लास गरम पाणी प्यायचं. हे 1 ग्लास गरम पाणी पिलेलं जे असतं ते तुमच्या इंटेस्टाईनला फ्लश करतं आणि तुमच्या इंटेस्टाईनला क्लीन ठेवतं, तुमच्या डायजेस्टिव्ह ट्रॅक्टला हेल्दी ठेवतं. इफ यू डू दॅट, युअर डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट तुम्हाला कधीच कॉन्स्टिपेशनचा त्रास होणार नाही. तुम्हाला कधीच हायपर ॲसिडिटीचा त्रास होणार नाही. सो यू मेक शुअर दॅट सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास गरम पाणी प्यायचं आहे. कारण रात्री फॉर 12 hours तुमच्या बॉडीमध्ये, तुमच्या जठरामध्ये HCl नावाचं एक हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं. ते सिक्रीट होत असतं. सो त्याला डायल्यूट केलं गेलं पाहिजे.
आणि ते डायल्यूट नाही केलं गेलं इन द मॉर्निंग, देन मग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस व्हायला लागतात. सो दिस इज अ बेसिक थिंग टू क्लीन्स युअर सिस्टीम. आणि इझी आहे. शक्य झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं लेमन आणि थोडंसं हनी टाकलात तर दॅट वुड बी रिअली ऑसम. बट काही लोकांना त्याने ऍसिडिटीचा त्रास होतो. सो मेक शुअर जस्ट लिसन टू युअर बॉडी, व्हॉट युअर बॉडी इज सेइंग अँड ट्राय टू फॉलो दोज थिंग्स. द थर्ड कंपोनंट वॉज द रेस्ट. ह्याच्यामध्ये आयुर्वेदा योगाने योग निद्रा आणि शवासन हे 2 खूप छान कंपोनंट्स दिलेले आहेत. रेस्ट आपण म्हणतो की ओके मी आता बेडवर पडले आणि माझी रेस्ट झाली. इट्स नॉट द केस. रेस्ट ही मेंटल आणि फिजिकल दोन्ही लेव्हलला झाली पाहिजे. ओके. सो योग निद्रा आणि शवासन जी आहे त्याच्यामध्ये जी आपण रेस्ट घेतो ती विथ कॉन्शियस रेस्ट असते आणि दॅट रेस्ट गिव्स अ रेस्ट टू युअर माइंड एज वेल. कारण नेहमी माइंड धावत असतं आणि त्याच्या मागे शरीर धावत असतं. आपण माइंडला कंट्रोल केलं तर आपण शरीराला इझिली कंट्रोल करतो. सो ट्राय टू डू योग निद्रा किंवा शवासन एव्हरी डे. शवासन माझ्या मते थोडा वेळ असेल तर नंतर आपण दाखवूया. बट आता जर वेळ नसेल तर आपण नंतर परत स्मिताला एखादं कंडक्ट करायला लावूया सेशन आणि मग त्यावेळेत शवासन आणि योग निद्रा कसं करतात ते आपण बघू शकतो. द सेकंड कंपोनंट ऑफ आवर हेल्थ इज अ मेंटल हेल्थ विच इज रिअली इम्पॉर्टंट. योग असं म्हणतं की जेव्हा तुम्ही ब्रेथला कंट्रोल करतात तेव्हा तुम्ही माइंडला कंट्रोल करू शकता आणि जेव्हा तुम्ही माइंडला कंट्रोल करतात तेव्हा तुम्ही बॉडीला कंट्रोल करता. खूप छान रिलेशन आहे. म्हणूनच प्राणायाम सांगितलेला आहे. ओके. जेव्हा आपण प्राणायाम करतो तेव्हा आपलं कंट्रोल, जेव्हा आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन हे ब्रेथवर असतं आणि व्हेन वी ट्राय टू कंट्रोल दॅट ब्रेथ, तुम्ही बघितलं असेल की आपलं माइंड पण स्टेबल व्हायला सुरुवात होतं. आपल्या डोक्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार विचार चालू असतात. सो जस्ट ऑब्झर्व्ह की जेव्हा आपण ब्रीदिंग एक्सरसाइजेस करतो तेव्हा आपलं माइंड पण आपले आप कंट्रोल होत असतं आणि आजकालच्या डे टू डे लाईफमध्ये स्ट्रेस हा खूप जास्त आहे. सो टू टॅकल दॅट स्ट्रेस इज अ सिम्पल थिंग. जस्ट डू अ डीप ब्रीदिंग आणि तुमचं माइंड पण शांत होईल आणि तुमचं बॉडी पण शांत होईल आणि यू विल गेट अ मेंटल पीस एज वेल. There is a third component which has explained in योगा. जसं स्मिता बोलली की योग हे प्राणायाम आणि योगा ह्या 2 गोष्टी नाहीये. योग हे अष्टांग योग आहे. 8 प्रकारचे योग सांगितलेले आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी. खूप डिटेलमध्ये मी नाही जात ह्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये इतकं छान सांगितलंय. पहिले 2 जे यम आणि नियम आहेत. सो यम म्हणजे आपण समाजात वावरताना कुठल्या प्रकारचे नियम पाळले पाहिजे, ते त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेले आहे. नियम म्हणजे आपण जेव्हा समाजात वावरतो, तेव्हा समाजाशी डील करताना आपण कुठले नियम पाळले पाहिजे. यम म्हणजे स्वतः कुठले पाळले पाहिजे, जेव्हा आपण समाजात जातो तेव्हा कुठले नियम पाळले पाहिजे. सो ह्या 2 गोष्टी योगामध्ये खूप छान प्रकारे सांगितलेल्या आहेत. त्या निश्चितच तुम्हाला कधी स्क्रिप्चर्स मिळाले बिकॉज ऑफ लेस टाईम. I will not be going in deeper, but try to search on Google and you will be finding them. And it's a nice correlation जे आपल्या माइंड, बॉडी आणि ह्या यम नियमांमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला सापडेल. सो दॅट्स वाय इट इज रिअली इम्पॉर्टंट. हे जे अष्टांग योग आहे तो आपल्या लाईफमध्ये इन्कॉर्पोरेट करणं आणि त्याला फॉलो करणं. आणि अल्टिमेटली आपला गोल काय आहे? हेल्थ इज वेल्थ. कीप युअर बॉडी हेल्थी अँड अल्टिमेटली यू विल बी लिव्हिंग अ हेल्दी लाईफ. आणि आत्ताच्या ह्या धावपळीच्या जगामध्ये जे आपण करत नाही आणि जे आपण केलं पाहिजे. दॅट्स व्हॉट द इम्पॉर्टन्स ऑफ टुडेज जे आपण स्मिताचं सेशन ठेवलं, की स्वतःकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. दिवसातनं फक्त 1 तास आपल्यासाठी काढायचा आहे आणि तो 1 तास आपल्यावर खर्च करायचा आहे. सो आजपासून आपण सगळेजण निश्चय करूया, की 1 तास मी माझ्या दिवसातला काढेल आणि माझ्या हेल्थवर तो मी स्पेंड करेन. सो दॅट्स व्हॉट आय वॉन्टेड टू से अबाउट योगा आणि हेल्थ. आणि होप आजचं सेशन सगळ्यांना आवडलं असेल, सगळ्यांनी एन्जॉय केलं असेल. आपण NMM तुम्हाला पुन्हा असंच एक छान इंटरेस्टिंग नवीन सेशन घेऊन आम्ही लवकरच येऊ. स्टे कनेक्टेड टू NMM आणि स्टे ट्यून ऑन WhatsApp आणि Facebook. तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील आणि वी विल बी सीइंग यू सून विथ आवर न्यू प्रोग्राम. हरिओम. केतन, स्मिता एक Thank you, केतनला Pallavi. फक्त केतनला unmute फक्त. करशील. थँक यू पल्लवी. व्हेरी वेल सेड. खूप
छान सेशन, शॉर्ट अँड स्वीट. खूप छान सांगितलंस अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वी ऑल नो दॅट प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. पण ते प्रिव्हेन्शन कसं करायचं हे बऱ्याच लोकांना म्हणजे माहितीच असतं. सो इट इज व्हेरी गुड फॉर अवेअरनेस. ओव्हर टू यू, केतन. अगेन खूप छान सांगितलं पल्लवी, आणि तुमच्या सगळ्यांच्या इन्साइट्स मिळाल्या तुझ्या आणि स्मिताच्या, आणि त्याच्यामुळे हा आपल्या आज जे पार्टिसिपेंट्स आहेत या इव्हेंटसाठी त्यांना खूप नक्कीच फायदा झालेला असणार आहे. आणि along with you, I would request everyone to be associated with NMM. आपण खूप सारे नवीन छान छान इव्हेंट्स घेऊन येणार आहोत, आणि स्मिता सारखेच अजून बाकी सगळे एक्सपर्ट्स जे आहेत त्यांना आपण इन्व्हॉल्व्ह करून असे अनेक इव्हेंट्स आपण करणार आहोत. सो स्टे ट्यून्ड, आणि वी विल बी इन कॉन्टॅक्ट विथ मोर इव्हेंट्स. थँक्यू. थँक्यू. केतन, कोणाला काही प्रश्न असतील तर मी 5 मिनिट स्पेअर करू शकते. जर कोणाला जायचं असेल, आय नो वर्क किंवा काय बाकीच्या फॅमिली कमिटमेंट्स असतात, तर पण जर असतील प्रश्न तर आय एम हिअर फॉर 5 मिनिट्स. कोणी कोणाला विचारायचं असेल काही तर जस्ट रेज युअर हँड अँड आय विल आस्क यू टू अनम्यूट. किंवा नंतर कनेक्ट व्हायचं असेल तर नंतर पण कनेक्ट होऊ शकता. अप टू यू. आणि मला फीडबॅक मिळाला सगळ्यांचा तर नक्कीच आवडेल. मे बी ऑन व्हॉट्सअप किंवा पर्सनल किंवा येस, कसंही. अमितला प्रश्न विचारायचा आहे. अमितने हँड रेज हो केली. हो, एक मिनिट. मी जरा अमितला अनम्यूट करते. येस अमित, यू कॅन अनम्यूट युअरसेल्फ. फारच Hi. छान सेशन झालं. फक्त मला एक विचारायचं होतं की जे आपण आसनं किंवा जे काही योगाचं हे केले, हा. डिफरंट आसनं केली, तर त्याच्यासाठी काही वेळ आहे का? म्हणजे कधी करायची, काय खाल्ल्यानंतर करायची, नाही करायची वगैरे असे ती रिस्ट्रिक्शन? आपण बरोबर. आज जी आपण आसनं केली ती मोस्ट लाईकली आपण स्ट्रेचेस म्हणून केली. तर त्याच्यामुळे फार आपल्याला रिस्ट्रिक्शन असायची गरज नाहीये त्याच्यासाठी, की खाण्यापिण्याचं किंवा वेळेचं बंधन फार पाळायची गरज नाहीये. दीज आर जनरल थिंग्स की तुम्ही बसल्या-बसल्या दिवसातून कधी पण करू शकता. फक्त जे पोटाशी रिलेटेड किंवा स्पाइनशी रिलेटेड जे सांगितलं मी कॅट आणि काऊ किंवा ट्विस्टिंगचे जे आहेत, तर साधारण खाल्ल्यानंतर 1 ते 1.5 तास नाही केलं ते, तर जास्ती चांगलं राहील. अदरवाईज बाकीच्या ज्या गोष्टी आहेत स्ट्रेचिंग ते तुम्ही कधीही करू शकता. पण जनरल योगासनांसाठी आपण म्हणतो की खाल्ल्यानंतर एक 2 ते 3 तास करू नये. सकाळची वेळ आणि सूर्यास्ताची वेळ ही योगासनांची प्रॅक्टिस करण्यासाठी चांगली असते. ओके, थँक्यू. थँक यू. आणि कोणाला काही विचारायचं आहे का? ओके, आय गेस कोणाला काही क्वेश्चन्स असतील, सो वी आर रनिंग आउट द टाइम. Yep. तुम्ही ग्रुपवर टाकू शकता, आणि कधी पण ग्रुपवर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाका किंवा कुठल्याही ऍडमिनला कॉन्टॅक्ट करा, आणि वी आर मोर दॅन हॅपी की आम्ही स्मिताशी तुम्हाला कनेक्ट करू. सो थँक्स एव्हरीवन फॉर कमिंग टुडे. थँक्स अ लॉट, आणि सी यू सून. Thank you. Thank you Thank everyone. you. See you soon. Hari Om. हरि ओम.